मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। प्रभू श्री रामचंद्र त्यांच्या जीवनाचा परिसस्पर्श ज्यांना झाला आणि परिसस्पर्श झाल्यानंतर स्वतःच्या जीवनाचं सोनं कसं होऊ शकतं याचा आदर्श ज्यांनी उभा केला असे प्रभू हनुमंत आणि आपण सगळेजण रामदास नवमी उत्सवाच्या निमित्तानं आपण सगळेजण रामायणाच्या संदर्भातलं काही चिंतन करणार आहोत। सुरुवातीला आपल्या मनातल्या काही गोष्टी हा विषय ऐकल्यानंतर असं असतं की आपण पुन्हा एकदा तीच रामकथा ऐकणार आहोत का, तर असं नाही होणार। प्रत्यक्ष रामकथा भारतातल्याच नव्हे तर जवळपास दक्षिण आशिया खंडातल्या कुठल्याही मुलाला पुन्हा सांगायची आवश्यकता नसते। तो जन्माला येताना रामकथा शिकूनच आलेला असतो, कारण आपल्या नित्य व्यवहारामध्ये राम आणि रामाच्या जीवनातले प्रसंग, त्याच्या संदर्भातल्या उक्ती, त्याची उदाहरणं, त्याच्या उपमा हे नित्य नियमानं आपल्या जीवनामध्ये संचार करत असतात। म्हणून पुन्हा एकदा रामकथा सांगायची आवश्यकता नाही। फक्त रामकथा ज्याच्यासाठी म्हणून जन्माला आली तो उद्देश पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा स्पष्ट करण्याची आवश्यकता राहते। रामकथा समर्थांच्या जयंतीच्या निमित्तानं, जन्मदिनाच्या निमित्तानं कशासाठी ऐकायचे, तर राम या नावामध्येच एक विलक्षण अशी जादू आपल्याला सगळ्यांना समजते। म्हणजे स्वतः रामाचा दास म्हणून घेणारा एक नर नारायण हा स्वतःच्या जीवनात समर्थ होतो, आणि तो समर्थ होण्याची किमया ते ज्याचा दास आहे त्या रामाच्या जीवनामध्ये, रामाच्याच जीवनाचा परिसस्पर्श झालेला एक सामान्य म्हणजे नराचा तर समर्थ होतोच, पण वानराचा सुद्धा नारायण होतो। वानराचा सुद्धा नारायण करण्याची भव्यता, दिव्यता ज्या चरित्रामध्ये, ते चरित्र रामायण आहे। रामायण कशासाठी असा पुन्हा पुन्हा विचार केला तर आता आधुनिक काळातले काही संदर्भ आपल्याला खुणावतात। आपण सगळेजण इतके पुण्यवान आहोत, भाग्यवान आहोत की आपण सगळेजण भारतीय संस्कृतीचाच नुसता आधार आहे असं नाही, तर भारतीय राष्ट्र जीवनाचं जे प्रतीक आहे त्या प्रतीकाला भारतवर्षाच्या उत्कर्ष काळामध्ये पुन्हा एकदा उभं राहत असताना आपण सगळेजण पाहतो आहोत। आता राम जन्मभूमीच्या निमित्तानं भव्य असं मंदिर आपल्या डोळ्या देखत उभं राहताना आपण बघणार आहोत, आणि त्या अनुषंगानं पुन्हा एकदा त्या सगळ्याची आत्ताच्या 21व्या युगामध्ये, 21व्या शतकामध्ये काय प्रासंगिकता आहे रामाची। जुन्या काळातला सत्ययुगातला राम होऊन गेला आणि आधुनिक काळामध्ये, विज्ञानाच्या काळामध्ये या रामायणाची पुन्हा एकदा प्रासंगिकता काय, हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या नव्हे तर युवा पिढीच्या मनातही काही वेळेला घोळत असतो। राम ही इतकी सहज गोष्ट आहे भारतीयांच्यासाठी की जेव्हा स्वातंत्र्य युद्ध सुरू होतं तेव्हा भारतीयांना एक अत्यंत वैभवशाली संपन्न असं देशाचं स्वप्न उभं करायचं होतं भारतीयांच्या डोळ्यामध्ये। मग त्याचं वर्णन करण्यासाठी म्हणून पारतंत्र्यातल्या सगळ्या गोष्टींची दूषणं देऊन झाली तरी भारतीयांना ती स्पष्टता येत नाही असं लक्षात आल्यानंतर एक शब्द महात्मा गांधीजींनी आपल्या बोलण्यामध्ये सतत वापरला, तो होता आपल्याला इथं रामराज्य उभं करायचंय। आणि रामराज्य या शब्दानं आपल्याला जे काही भव्य उभं करायचंय त्याची स्पष्टता एका शब्दामध्ये झाली। ज्या समर्थांना, ज्या नारायणाला त्यांच्या जीवनामध्ये समर्थ केलं, त्या गोदेच्या काठी तो राम जो उभा आहे, त्या गोदेच्या काठी असणाऱ्या रामाची शक्ती एका अर्थानं शंकराचार्य आणि विवेकानंदांच्या जीवनाचा आदर्श घेऊन त्यांच्यासारखं जीवन व्यतीत केलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे शंकराचार्यांची विद्वत्ता घेऊन आणि विवेकानंदांच्या अंतःकरणातली करुणा घेऊन जो माणूस आयुष्यभर जगला,
दुर्दैवानं त्या माणसाला त्याची योग्यता फार कमी वेळेला आपण दिली. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा त्यांनी या हिंदू मनाला घट्ट दरवाजे बंद करून, हा हिंदू मन जेव्हा दार खिडक्या बंद करून बसलेला होता, तेव्हा पुन्हा पुन्हा धक्के देऊन अजिबात कवाड सुद्धा उघडेनात हिंदू मनाची, असं जेव्हा लक्षात आलं, तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा एकच आशेचा किरण पुन्हा दिसला होता, तो होता राम मंदिरामधला प्रवेशाचा. कारण त्यांना माहित होतं की इथल्या माणसाच्या हृदयामध्ये जर प्रवेश करायचा असेल, सामान्य हिंदूंच्या हृदयामध्ये, तर त्या हृदयामध्ये असलेल्या रामाच्या मंदिरात प्रवेश करायला लागेल. एकदा रामाच्या मंदिरात प्रवेश झाला तर सामान्य माणसाच्या हृदयात प्रवेश सहजतेने मिळणार आहे. म्हणून आपल्याला राम समजावून घ्यायची आवश्यकता आहे. आपल्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये असं होतं की आपण सगळेजण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जे काही जगतो त्याला आम्ही आयुष्य म्हणतो. आपलं वाढत जातं ते वय असतं. आणि आयुष्याला जेव्हा मूल्यांची, तत्वांची जोड असते, आयुष्याला काही ना काहीतरी ध्येय असतं, तेव्हा आयुष्याचं रूपांतर होतं चरित्रामध्ये. आणि अशी जी आयुष्य असतात ती चरित्र म्हणून पुढच्या काळामध्ये मार्गदर्शक ठरतात. रामायण हे नुसतं चरित्र नाही. रामायण त्याच्या पुढची आणखीन एक पायरी आहे. रामायण हे देशाचं चारित्र्य बनून राहिलं. आणि म्हणून रामायण समजून घ्यायची आवश्यकता आहे. या देशातली एकही माता अशी नाही की जिनं आपल्या मुलाला जन्म घेतल्यानंतर पहिल्यांदा रामाच्या रूपात बघितलं नाही. एकही माता अशी नाही की जिनं आपल्या मुलाला बाळकृष्णाच्या रूपात बघितलं नाही, जिनं आपल्या मुलाला कान्हा म्हणून कधी हाक मारली नाही. एकही माता या पृथ्वी तलावर सापडणार नाही. काय 10,000 हजार 20,000 हजार वर्षांची एक चरित्र नायक आपलं जीवन व्यतीत करतो आणि ते जीवन पुढच्या सगळ्या हजारो पिढ्यांना मार्गदर्शक राहतं. याचं गमक काय आहे, हे गमक समजावून घेण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. रामायण पुन्हा नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही. तसं म्हटलं तर आजच्या आधुनिक परिभाषेमध्ये रामायण हे काही यशस्वी जीवनाचं उदाहरण नाहीये. सक्सेसफुल लाईफ उदाहरण नाही. म्हणजे रामाच्या आयुष्यात एकही असा प्रसंगच येत नाही की ज्या प्रसंगामध्ये त्याचं आयुष्य यशस्वी दिसतंय. कंटिन्युअस डिझास्टर, अखंड तो संकटातच सापडलेला आहे. नुसता संकटात नाही, एका संकटात सापडलाय, त्या संकटातनं उभा राहतोय आणि पुन्हा एकदा विध्वंस समोर येतोय. आयुष्य सतत कोलमडतंय त्या माणसाचं. आणि शेवटच्या क्षणी सुद्धा बरं का, म्हणजे असं नाही की इतकं कष्ट झेलले आणि शेवटच्या क्षणी असं फार काहीतरी यशस्वी जीवन त्या अर्थानं तो नायक जगला असंही नाही. शेवटच्या क्षणी सुद्धा शरयूच्या त्या पाण्यामध्ये स्वतःला देह अर्पण करून घ्यायला लागला. मग भारत असं वेड्याचा देश आहे का की एका अर्थानं जगाच्या परिभाषेमध्ये आपण याला अयशस्वी जीवन म्हणू ना. तो अयशस्वी जीवन आहे. यशाची चव कधीच चाखली नाही त्यांनी. म्हणजे सुखी संसार बघितला नाही, त्या अर्थानं सुखी पुष्कळ काळ राज्यपद बघितलं नाही त्या माणसानं. त्या माणसानं सुख अशा गोष्टीची कधीच स्वतःच्या जीवनामध्ये अनुभूती घेतली नाही. मग आम्ही सगळेजण त्याच जीवनाचा आदर्श का मानतो? कारण आमच्या देशाची परंपरा अशी आहे, आम्ही जीवन यशस्वी होण्यासाठी म्हणून कधी धडपडत नाही. आपण आपल्या मुलांना पुष्कळ वेळेला चुकीचं सांगतो. आणि पुस्तकं ही अलीकडची अशी असतात, यशस्वी होण्याचे मूलमंत्र, यशाचे मार्ग. यश आपल्या जीवनाचं ध्येय नाही. आमच्या जीवनाचं ध्येय असतं सार्थकता. सक्सेसफुल लाईफ नाही, मिनिंगफुल लाईफ. सक्सेस, यश हे दुसऱ्याच्या परिप्रेक्षात असतं, दुसऱ्याच्या संदर्भाने यश असतं. जेव्हा एक खेडेगाव आहे, त्या खेडेगावामध्ये एक वस्ती आहे, त्या वस्तीमध्ये सगळ्यांची घरं धाब्याची घरं आहेत. त्या धाब्याच्या घरांमध्ये, कुडाच्या घरांमध्ये सगळेजण जेव्हा राहत आहेत तेव्हा सगळेजण समाधानी सुख असतं. एका अर्थानं सगळेजण समान यशस्वी असतात. पण त्याच गल्लीमध्ये जेव्हा एक 2 मजली घर बांधलं जातं तेव्हा बाकीचे सगळे अपयशी होतात.
ते अपयशी त्यांच्या कर्तृत्वामुळे नसतात, त्यांच्या काही हीनतेमुळे नसतात. ते अपयशी असतात दुसरा कोणीतरी आपल्यापेक्षा अधिक यशस्वी झालाय असं वाटतं. यश ही अशी दुसऱ्यांशी तुलना करणारी गोष्ट आहे आणि यश ही भौतिक गोष्ट आहे तशी. आणि आमच्या संस्कृतीमध्ये आम्ही भौतिकतेला कधीच थारा दिला नाही. म्हणून आमच्याकडं जी परंपरा सांगितली जाते त्या परंपरेमध्ये अर्थपूर्ण जीवन जगण्याला आम्ही प्राधान्य देतो. अर्थपूर्ण जीवन कसं असतं तर त्याचीच अनंत आदर्श उदाहरणं आपल्याकडे असतात. आमच्या देवघरामध्ये आम्ही ज्या व्यक्तीची स्वतःचे बँक बॅलन्स सोडा, अंगावरचे एक लंगोट फक्त स्वतःच्या मालकीची असते, अन्य वस्त्र सुद्धा ज्याच्या मालकीची नसतात, असे साधू सत्पुरुष आमच्या देवघरात ज्यांच्या चरणी मस्तक ठेवावं अशा स्थानी विराजमान असतात. एक अर्थात ती यशस्वी नसतात आमच्या व्याख्येमध्ये, पण ती अर्थपूर्ण जगत असतात. आणि असं अर्थपूर्ण जगण्याचा आदर्श रामचरित्र आहे. रामाच्या चरित्रामध्ये आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये कधी ना कधीतरी येणारेच प्रसंग रामाच्या जीवनात आलेत. वेगळे काही प्रसंग आलेत असंही नाही, पण रामाच्या जीवनाचं मग चारित्र्य काय होतं, रामाच्या जीवनाचं चरित्र का बनतं आणि आमचं जीवन नुसतं आयुष्यच का बनून राहतं? कारण त्या प्रसंगांना आम्ही सामोरे कसे जातो याच्यात प्रभू रामचंद्रांच्यात आणि आमच्यात फरक राहतो. आमच्यातला राम जागा करायचा असेल तर दरवेळी प्रभू रामचंद्र कसे जगले त्या प्रसंगांना प्रभू रामचंद्रांनी कशा पद्धतीनं बघितलं याचा विचार करायला लागेल. आणि मग आपल्याला लक्षात येईल की आम्ही रामाचे वंशज, रामाचे वारसदार, रामाचा वारसा घेऊन आम्ही जगणारा आमचा समाज, आमचं भारतवर्ष, हे जर असं म्हणून उभं राहायचं असेल तर आम्हाला आमच्या जीवनातल्या प्रत्येक छोट्या छोट्या प्रसंगांना तितक्या काळजीपूर्वक पद्धतीनं सामोरं जावं लागेल. एक छान हिंदीमध्ये कविता आहे, त्या कवितेमध्ये म्हटलंय की मृत्यूचं वर्णन केलंय. मृत्यूचं वर्णन काय? मृत्यू क्या है, वस्त्र बदलना, पल भर का विश्राम साथियो. आपण घरामध्ये येतो, बाहेरून कपडे बदलतो आणि पुन्हा बाहेर कामाला निघून जातो. आम्ही फक्त कपडे बदलतो, अखंड आमचा प्रवास, संचार सुरू असतो. आमचा आत्मा मृत्यूच्या काही क्षणांमध्ये आपले शरीर बदलतो, कपडे बदलतो, पुन्हा या पृथ्वी तलावर येऊन उभा राहतो, पुन्हा नवीन भूमिका, नवीन काम करण्यासाठी. मृत्यू क्या है, वस्त्र बदलना, पल भर का विश्राम साथियों. जीवन एक अखंड पर्व है, साधारण त्योहार नहीं है. आणि ही भारतीय दृष्टी आहे. जीवन काय आहे? जीवन उत्सव नाही. 4 दिवस उत्सवाचे, आनंदात घालवायचे, मौज मजा करायची, आलोय तर जगून घ्यायचं, ही आमची जीवनाकडे बघण्याची दृष्टी नाही. कारण जीवन हा छोटा टप्पा नाही आहे. जीवन हा अशा अनेक जन्मांनी बांधलेली एक अखंड मालिका आहे. आम्ही म्हणतो जीवन एक अखंड पर्व है, साधारण त्योहार नहीं है. जीना सबसे बड़ी कला है और मरने से डरने वाले को जीने का अधिकार नहीं है, अशी ती कविता आहे. आता हे अखंड पर्व म्हणजे काय आहे? तर अखंड पर्व म्हणजे असं आहे की आयुष्यामध्ये पुष्कळ जणांना असं वाटतं की यशस्वी व्हायचंय तर मग काय करायचं, तर आयुष्यामध्ये 10वी 12वी परीक्षा द्यायची, त्याच्यानंतर UPSC IAS IPS परीक्षा द्यायची आणि त्या परीक्षेमध्ये यशस्वी झालं तर आयुष्य यशस्वी झालं असं वाटतं. ते यश हे एवढं छोटं असतं. आयुष्य अर्थपूर्ण नाही होत त्यातनं. आयुष्य अर्थपूर्ण त्याच्यातनं होतं, दर क्षणाला तुमच्या समोर जी वाढून ठेवलेली परीक्षा आहे, त्या दर क्षणाला जी परीक्षा तुम्ही सामोरे जाताय, त्या परीक्षेमध्ये तुम्ही कशा तयारीनं जाताय, तुम्ही त्या संकटाला किंवा त्या प्रसंगाला, संकटच येतं असं नाही, काही वेळेला आनंदाचे प्रसंग असतात आणि ती सुद्धा परीक्षा असते आपली, आणि त्या प्रसंगाला तुम्ही कसे सामोरे जाता ते तुमच्यातलं वेगळेपण सांगता आणि तुम्ही त्या जीवनाला अर्थपूर्ण बघता की नाही हे सांगतं. आणि मग आपल्याला लक्षात येतं की अनंत जन्मांची जी काही आपलं संचित असतं, त्या अनंत जन्मांचे संस्कार असतात, अनंत जन्म आपण ज्या गोष्टी शिकलेलो असतो त्या सगळ्या घेऊन आम्ही सगळ्या प्रसंगांना सामोरे जात असतो.
शरयू नदीच्या काठावर मनुनी वसवलेल्या अयोध्या नगरीमध्ये आपला जो चरित्र नायक आहे प्रभू रामचंद्र तो उभा राहतो. हा नुसता उभा राहत नाही, मी म्हंटल तसं आपल्या सगळ्या पूर्वजांची सगळी संचित सुकृत सगळी घेऊन तो उभी राहतो. त्याचा पूर्वज आहे पृथू. तो पृथू या भूमीवर संपूर्ण हिरवेगार जमीन करण्यासाठी, शेतीचं नवीन तंत्र विकसित करण्यासाठी त्या काळातला कृषीशास्त्रज्ञ आहे. आणि म्हणून त्यानं या भूमीला इतकं नटवलं की या भूमीला म्हणजे एका अर्थानं त्याची माता, आणि मातेला सगळ्यात कर्तृत्ववान मुलाच्या नावानं आपल्याकडे अजूनही आपण हाक मारतो तसं म्हणून या भूमीला पृथ्वी म्हटलं गेलं. त्या पृथ्वी हे ते पृथूच्या नावावरनं पडलं. त्याच्याच वंशामध्ये हरिश्चंद्र होऊन गेला. हा हरिश्चंद्र स्वतःच्या जीवनामध्ये जी मूल्य त्यानं सांभाळली त्या मूल्यांचं मोल त्यानं दिलं. म्हणजे मूल्य शब्दच किती भारी आहे बघा, त्याच्यातच दोन शब्दात दोन अर्थ एकाच शब्दात दडले. जे मूल्य आम्ही घेऊन जगतो त्याचं मूल्य अदा करावं लागतं, आणि मूल्य अदा करण्याची तयारी नसेल तर ती मूल्य आपल्या जीवनात नाहीशी होतात. त्यानं आयुष्यभर आजही सत्यवचने असं म्हटलं की दुसऱ्या क्षणी नाव निघतं हरिश्चंद्राचं. आणि त्या सत्यवचनी हरिश्चंद्र हे जगण्यासाठी कुणीही भोगल्या नसतील इतक्या नरक यातना भोगल्या त्या माणसाने. आणि आपल्याला ती सगळ्याला कथाही माहित आहे. म्हणजे दादासाहेब फाळकेंना जेव्हा सिनेमा काढायचा झाला पहिल्यांदा, आणि तेव्हा लक्षात आलं की आपला सिनेमा अजून बोलत नव्हता, तेव्हा नुसतीच चित्र पाळायची. आणि मग सिनेमा असा पाहिजे की जो नुसत्या चित्रांनी कळला पाहिजे, नुसत्या प्रसंगांनी कळला पाहिजे. मग दादासाहेब फाळकेंना विचार पडला की कुठला सिनेमा काढायचा. मग दादासाहेब फाळकेंना हा विचार पडल्यानंतर त्यांच्या मनात त्याचं उत्तर निघालं, असा सिनेमा असला पाहिजे की ज्याचे संवाद समोर दिसले नाहीत तरी माणसाच्या अंतःकरणात ते संवाद ऐकू येत आहेत. माणूस ती चित्र बघून स्वतः संवाद म्हणतोय आतल्यात. आणि असं कुठला प्रसंग आहे, असं कुठलं चरित्र आहे, असं कोण नायक आहे की ज्याच्या जीवनातले सगळे प्रसंग सगळ्यांना माहित आहेत, पुन्हा नव्याने शब्दांनी सांगायला लागत नाही. तर म्हणून हरिश्चंद्र उभा राहिला. हरिश्चंद्र पहिला सिनेमा निघाला. त्याचं कारणच होतं की हरिश्चंद्र नुसता पडद्यावर दिसायला लागला की माणसाला ती कथा आत्म उमलायला लागते, आत्म उमगायला लागते. हा हरिश्चंद्र ज्यांचा पूर्वज आहे, ज्यांचा पूर्वज इक्ष्वाकू कुळातला आहे. इक्ष्वाकू म्हणजे ऊस. ऊस हे असं आहे की मुळापासून गोड असतं, एकही भाग त्याचा एका अर्थानं वाया जात नाही, की जे अखंड गोडच आहे, मधुरच आहे. अशा कुळामध्ये दशरथ सारख्या एका अत्यंत पराक्रमी, अत्यंत सत्शील, अत्यंत पुण्यवान अशा पित्याच्या पोटी प्रभू रामचंद्र जन्म घेतात. आपल्या त्या काळामधली सगळी नावही बघा किती विचारपूर्वक ठेवलेली आहेत. अयोध्या हे शहराचं नाव आहे, त्या परिसराचं नाव आहे, राज्याचं नाव आहे. अयोध्याचा अर्थ काय आहे? अयोध्या म्हणजे ज्या राज्याला कुणीही कधीही जिंकू शकलं नाही, जिंकणार नाही, त्याचा अर्थ अयोध्या. अयोध्या. मथुरा, त्याचं नंतर अपभ्रंश झाला मथुरा. मधुरा काय आहे? तर मधुरा याचा अर्थ जीवनातलं सगळं माधुर्याच्या शहराने अनुभवलं. भक्तीतलं माधुर्य अनुभवलं, प्रेमातलं माधुर्य अनुभवलं, त्यागातलं माधुर्य अनुभवलं, पराक्रमाचं माधुर्य अनुभवलं, ती मधुरा. काशी काय आहे? तर प्रकाश. प्रकाश म्हणजे ज्ञान. जिथून ज्ञान सदोदित प्रवाहित होतं, जगाला जिथून ज्ञान मिळतंय ते काशी. अशी सगळ्या शहरांची नावं बघा बरं का, प्राचीन नावं. अशी कुठल्या एखाद्या पराक्रमी जगज्जेत्या तलवारीच्या बळावर ज्यांनी हजारो मुंडकी उडवली अशा कुठल्याचंही नाव आमच्या देशामध्ये शहराला ठेवलं गेलं नाही. आमची परंपरा. तलवारीच्या बळाच्या बळावर कोणाला बाटवलं त्यांना आम्ही आदर्श मानला नाही. आम्हाला जसं देशाचं आमचं म्हणजे एखादा जन्म कशासाठी येतो तर त्याचं जन्माचं इतिकर्तव्य तर घेऊनच जन्माला आलेला असतो एखादा मनुष्य. तसं प्रत्येक शहर, प्रत्येक गाव, प्रत्येक देश हा स्वतःची इतिकर्तव्यता घेऊनच जन्माला आलेला असतो.
आणि त्याची इति कर्तव्यता त्याच्या नावातनं प्रतीत होती. भारताची इति कर्तव्यता आहे. भा म्हणजे तेज आणि रथ म्हणजे निरंतर. ज्याचं तेज हे निरंतर आहे, जो अध्यात्माच्या दृष्टीनं सगळ्या जगाला प्रकाशमान करणारा तो भारत आहे. म्हणून भारताची इति कर्तव्यता हीच आहे की अध्यात्माच्या बळावर, धर्माच्या आधारानं जगाला आम्ही एका अर्थानं मार्गदर्शक ठरू. अशा पवित्र अयोध्या नगरीमध्ये प्रभू रामचंद्र जन्माला येतात. प्रभू रामचंद्रांच्या जन्माची कथा सगळ्यांना माहित आहे, त्यात पुन्हा नव्यानं सांगायची आवश्यकता नाही. त्यांच्या लहानपणीची एक गोष्ट अशी सांगतात. ते चौघही भावंड होते. त्या चौघही भावंडांची एकमेकांच्या विषयीची आत्मीयता किती अटूट असावी. तर एकदा मोठ्या भावाकडे म्हणून या तिघा भावंडांनी हट्ट धरला, दादा तो चंद्र दिसतोय ना आकाशात, ते चंद्र आम्हाला पकडायचा आहे, तर चंद्र मला जवळ आणून देता येईल का? हा दादा होता, याला माहित होतं की असं काही चंद्र जवळ आणून देता येत नाही. नकळत वय चौघांचंही. आणि या दादानं युक्ती केली. त्यानं एक पाण्याचं भांड घेतलं आणि त्या पाण्याच्या भांड्यामध्ये तो अंगणात घेऊन ते पाणी भरून घेतला आणि ते चंद्राचं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये दाखवलं आणि सांगितलं की आता तुम्हाला चंद्र तुमच्या जवळ आणून दिलाय मी. आणि एका फार छान चित्रकारानं त्या प्रसंगाचं चित्र काढलंय. त्या प्रसंगामध्ये चित्रकार त्या प्रभू रामचंद्रांचं मुख जे ते मुख त्या पाण्याकडे त्यांनी केलंय आणि उरलेले तिघही रामाकडे बघतात. आणि तो चित्रकार म्हणतो की तो चंद्र इतका सुंदर नाहीये, तो चंद्र इतका शीतल नाहीये की ज्याचं प्रतिबिंब आम्ही बघतोय. तो मुखचंद्र रामचंद्र आमचा इतका सुंदर आहे, रामचंद्र इतका शीतल आहे, त्याचा सहवास इतका आल्हाददायक आहे आणि आम्हाला तो चंद्र सतत आमच्या जवळ आहे याचा आम्हाला हेवा वाटतो. ही एकमेकांच्या विषयीची आत्यंतिक ओढ. हे आत्यंतिक ओढ किती आहे? तर ज्या दिवशी आपण सगळे प्रसंग असे पुढे माग, मी पहिल्यांदा चरित्र असं काही कथन करायची आवश्यकता नाही, त्याचे अर्थ उमगत जाण्याचा प्रयत्न करूया आपण. पुढचे मागचे प्रसंग येत राहतील बोलण्यामध्ये. ज्यावेळी युवराज पदाच्या सिंहासनावर त्यांचा राज्याभिषेक करायचं ठरलंय, त्या दिवशी दशरथांनी बोलवून सांगितलं प्रभू रामचंद्रांना, रामा तुला आता पुन्हा युवराज म्हणून तुला उभं राहायचंय आणि तुला सिंहासनावर बसायचं आणि नंतर तुला राजाही व्हायचंय माझ्या नंतर. तेव्हा अत्यंत व्याकुळतेनं राम विचारतो, आपल्यात अशी प्रथा काय की आम्ही चौघं जर एकदम वाढलो की नाही? आम्ही सगळ्या गोष्टी चौघांनी पराक्रमाच्या, विद्या ज्ञानाच्या सगळ्या एकत्र केल्या आणि जेव्हा राज्यकारभार चालवायची वेळ येईल तेव्हा मला एकट्यालाच का तो राज्याभिषेक करायचा? राम विचारतोय, चौघांना राज्याभिषेक नाही का करता येणार? आणि हे नुसतं खोटं खोटं नाटकी असं नाही, तर त्यांच्या जीवनातल्या पुढच्या सगळ्या प्रसंगांमध्ये हे दिसतं. प्रत्येक वेळी राम धर्माची संस्थापना करतोय हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे जेव्हा वशिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना मागायला, विश्वामित्र ऋषी जेव्हा रामचंद्रांना आणि लक्ष्मणाला मागायला येतात दरबारामध्ये, तेव्हा पुत्र काळजीमुळं दशरथ म्हणतात की आपलं इतकं सैन्य आहे, तुम्हाला इतक्या यज्ञामध्ये जे त्रास देत आहेत राक्षस, त्यांचा निपात करण्यासाठी तुम्ही हवं तेवढं सैन्य घेऊन जा. तर त्यांच्यात नाही, पाहिजे तर मी येऊ का? नाही. तुमची 2 मुलं पाठवते, तर काय ती छोटी मुलं आहेत अजून, ती काय पराक्रम करणार आहेत? आणि यांना काळजी असते आपल्या मुलाची. तेव्हा प्रभू रामचंद्रांना ते जात असताना दशरथ एकदा म्हणतो, काळजीपोटी रामा जातोच आहेस तर थोडं सैन्य तर घेऊन जा. नाईलाज झालाय, विश्वामित्रांचा शब्द मोडवत नाही आहे, आज्ञा आहे, तर थोडं सैन्य तर घेऊन जा. तेव्हा राम वळून बघून सांगतायत, जर सैन्यानेच पराक्रम गाजवायचा असता तर महर्षींनी सैन्यच मागून नेलं नसतं का? महर्षींच्या लक्षात आहे की जो पराक्रम गाजवायची आवश्यकता आहे तो आम्ही दोघांनीच गाजवायची गरज आहे, म्हणून आम्ही सैन्याशिवाय जातो आहोत. आणि जाताना वाटेमध्ये विश्वामित्रांशी संवाद सुरू आहे.
विश्वामित्र सांगतायत काय भीषण परिस्थिती आहे, यज्ञ करताना राक्षस कसा त्रास देतात, रक्त मांस सगळं सांगतात, यज्ञवेदी उद्ध्वस्त करतायत. आणि हे सगळं सांगत असताना राम विचारतात, मग तुमच्या सहाय्याला कोणीच नाही? ते म्हणतात कोणच नाहीये तसं, सगळे वानर आहेत, पशु आहेत, मग तिथं मनुष्य नाही? ते म्हणतात आहेत मनुष्य, पण ते सगळे भिल्ल आहेत, सगळे वनवासी आहेत. मग आहेत ना, मग त्यांच्या मदतीने करता येईल ना. ते कसं करता येईल? त्यांना काहीच येत नाही. मग ते करतात काय? काहीच येत नाही तर मग ते म्हणतात ते बांबू पासून वस्तू तयार करतात. मग झालं तर बांबू पासून वस्तू तयार करता येतात, तर बांबू पासून त्यांना धनुष्य तयार करता येईल, बांबू पासून त्यांना बाण तयार करता येईल. आणि काय करतात तर त्या हत्यार तयार करतात छोटी मोठी शिकारीसाठी. मग करता येईल ना, त्यांना तलवारी तयार करून शिकवता येईल. अरे पण त्यांना युद्ध नाही करतायत. विश्वामित्र म्हणतात, राम म्हणतो मग युद्ध करायला कोणी सांगितलंय त्यांना? मग हे कशासाठी करायचे शस्त्र? राम म्हणतो युद्ध करायसाठीची आवश्यकता नाही, स्वयंरक्षणाची प्रेरणा त्यांच्या जागी केली ना, युद्ध करायचे प्रसंगच उद्भवत नाहीत म्हणतो. त्यांना सक्षम करायला पाहिजे, आणि तेच सक्षम नाही आहेत म्हणून धर्म संकटात आहे. सामान्य मनुष्यातली सक्षमता ही धर्माच्या रक्षणाला कारणीभूत करणारे राम सांगतो. आणि राम स्वतःच्या जीवनामध्ये करून दाखवतो. राम नुसता असा आमच्यातला ग्रेटर दॅन लाईफ अशी हिरोइस्टिक कल्पना नाही, आमचा महाबली वगैरे अशी काहीतरी मोठी कल्पना नाही. रामाच्या आयुष्यामध्ये लक्षात येईल एकही चमत्कार नाही घडवत राम. हे अजून वैशिष्ट्य आहे. राम प्रत्यक्ष विष्णूचा अवतार आहे, पण चमत्कारांचा आधार घेत नाही स्वतःचं मोठेपण दाखवायला. तो जितकं सामान्य जीवन जगता येईल तेवढं सामान्य जीवन जगतो रामांचा. आणि स्वतःच्या कर्तृत्वाची तो इतकी परिणामकारकता करतो की ते चमत्कारापेक्षा मोठं वाटतं. किती तर एक एक प्रसंग आपण बघितलं तर आश्चर्यच वाटेल. तो रामाचा राज्याभिषेकाचा प्रसंग आहे, त्या दिवशी संध्याकाळी ठरतं की उद्या आपण राज्याभिषेक करू, कारण उद्याचाच मुहूर्त उत्तम आहे. आणि लगेच गडबडीनं तयारी सुरू होती. सगळीकडं आनंद सुरू असतो, नगर सजवायचं सुरू असतं, नाच गाणी सुरू होतात, सगळीकडे आनंद सुरू होतो. आणि इकडं राम काय करत असतो? म्हणजे आनंदाच्या प्रसंगी सुद्धा आम्ही कसे असतो याचा आदर्श राम सांगतो. राम कुठेही भेटीगाठी शुभेच्छा स्वीकार समारंभ करत नाही. राम दशरथापाशी पायाशी बसतो आणि म्हणतो मला युवराज पदाची कर्तव्याचे अर्थ सांगा. मला उद्यापासूनची जबाबदारी घ्यायची आहे, त्या जबाबदारीची मला जाणीव करून द्या, माझी कामं सांगा. राजपुरोहितांच्याकडे जातो, तो धर्माचं रक्षण करण्यासाठी म्हणूनच्या माझ्या जबाबदाऱ्या सांगा. तो असं रात्रभर म्हणजे मध्यरात्र उलटेपर्यंत तो स्वतःच्या कर्तव्याची बोध करून घेतो. एकही क्षणी आनंदानं अत्यंत म्हणजे दोन गोष्टी असतात बघा, मानवाचं जीवन उद्ध्वस्त करायला परमेश्वर एक अत्यंत दुःख देऊन बघतो. त्या अत्यंत दुःखाच्या प्रसंगी तो कसा वागतो हे बघतो, आणि तसंच अत्यंत आनंद देऊन सुद्धा बघतो. अत्यानंदाच्या क्षणी सुद्धा सामान्य मनोवृत्ती धारण करणं ही फार अवघड गोष्ट आहे. एक वेळ माणूस दुःखात सावरतो, पण सुखात सावरतो असं होत नाही माणसाचं. सुखात स्थिरबुद्धी राहणं ही फार साधनेची गोष्ट आहे. तो प्रभू रामचंद्र हे सगळं करत असताना मध्यरात्र होते आणि राणी कैकेयी त्या सगळ्या तयारीमध्ये का दिसत नाहीये या उत्सुकतेपोटी दशरथ राणी कैकेयीच्या राणी महालात जातात. आणि राणी महालात गेल्यानंतर तो बघतात तर आपल्या कक्षामध्ये राणी कैकेयी सगळी दागिने काढून, केस सगळे विस्कटून, अत्यंत दुःखी कष्टी झालेली रुसलेली राणी कैकेयी दिसते. तो काय झालं तुला रुसायला? आणि तो सगळा प्रसंग आपल्याला माहित आहे पुढचा. एक विचार करा, आदल्या क्षणापर्यंत रामाला माहित आहे, राम तयारी करतोय, मनोधारणा करतोय की मला उद्यापासून काय करायचंय. सगळी तयारी झाली. काही तासांवर येऊन ठेपलाय राज्याभिषेक.
आणि मध्ये काही घडलंय काहीच माहित नाही पुन्हा. आणि मधल्या काही तासांचा अवधी गेल्यानंतर सुमंत बोलवायला येतो. महाराजांनी तातडीने बोलावलंय म्हणून सांगायला. पहाट होत आलेली असते आणि महाराज दशरथ जड अंतःकरणानं बसलेले असतात आणि रामाकडे बघवत नाही. रामाला म्हणतात, रामा एक अत्यंत कटू निर्णय तुला सांगायचा आहे. नंतर राम काय म्हणतो, काय आहे? तो म्हणतो, उद्यापासून तुला 14 वर्ष वनवासाला जायचंय. एकाही शब्दानं राम विचारत नाही, हे भोग माझ्या वाट्याला कशामुळे आले, माझं काय चुकलं. आपण पुष्कळदा आयुष्यामध्ये म्हणतो ना, मीच का. आणि हा मीच का प्रश्न छळत असतो बघा, आपल्याला खंड छळत असतो. म्हणजे जीवनामधली छोटी छोटी दुःख असतात, ते आपल्याला डोंगरा इतकी दिसतात आणि आपल्याला वाटतं की हे दुःख माझ्याच वाट्याला का आलं. राम मीच का विचारत नाही बरं का. आयुष्यात कधी मीच का हा शब्द त्याच्या अंतःकरणात कधी आला नाही. राम म्हणतो, जे काही आलंय त्याला मला सामोरं जायचंय. कारण कदाचित मीच का याचं उत्तर असेल, तेवढा सक्षम मीच आहे हे त्याचं कदाचित उत्तर असेल. हे पचवण्याच्या क्षमतेचा अन्य कोण नसेल कदाचित. त्यामुळे हे भाग्य माझ्या वाट्याला आलेलं आहे. संकटाकडे बघण्याची सुद्धा दृष्टी राम घेऊन जातो. आणि राम तो दशरथ सांगतो की कैकेयीने असं सांगितलं, ठीक आहे म्हणतो, पिता आज्ञा पाळणं आणि मातेची इच्छा पाळणं याच्यातलाच आनंद आहे आणि हाच धर्म आहे. पुत्रधर्म काय आहे म्हणतो. तो पुत्रधर्माची प्रतिष्ठापना करतो आमच्या जीवनामध्ये. आणि दुसऱ्या क्षणी स्वतःची राजवस्त्र दागिने सगळे उतरवतो, वल्कल धारण करतो, पायामध्ये खडावा धारण करतो आणि एक व्रतस्थासारखा तो महालाच्या बाहेर जाण्यासाठी सिद्ध होतो. सगळ्यांना नमस्कार करतो. तो जड अंतःकरणानं सीतेला सुद्धा निरोप द्यायला जातो. तो तू पाहिलेली जी स्वप्न होती सुखी संसाराची, येत्या 14 वर्षांमध्ये मी काही पूर्ण करू शकणार नाही. 14 वर्षांच्या वियोगानंतर पुन्हा आपण भेटू आणि मला यासाठी क्षमा कर. मी तुला वचन दिलं होतं लग्नाच्या वेळी, पण ह्या दुःखाचा सुद्धा भार तुला सोसावा लागतोय. तर ती सीता म्हणते, तुमच्या बरोबर मी अर्धांगिनी म्हणून आहे. तुमच्या सुखात जसे अर्धे वाटेकरी आहे, तशी तुमच्या दुःखात संकटातही मी अर्धी वाटेकरी आहे आणि म्हणून मी तुमच्या सोबत आली पाहिजे. आमच्या जीवनामध्ये अशी कुठली सून अशा छोट्या 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 प्रसंगातनं माहेरी जेव्हा निघून येते, तेव्हा सीता तिचा आदर्श नाही का सांगत. खरं तर सीते इतकं सुखात ती लोळलेली असती का. राजकन्या आहे, जिनं म्हणजे दुपारचं ऊन सुद्धा अंगावर कदाचित घेतलं नसेल, जिनं काटे कधी पायांना स्पर्श झाले नसतील, अशी राजकन्या आहे. सतत सुखात वाढलेली आहे, लाडाकोडात वाढलेली आहे. एकुलती एक कशी ती, म्हणजे तळ हाताच्या फोडावरशी जपावा असं इतकं जपलेलं आहे राजाने. आणि ती सीता स्वतःहून वनवास पत्करते. खरं तर तिला वनवासाची आज्ञा झालेली नव्हती, लक्षात घ्या. पत्नी धर्म आमची रामायण सांगून जातो. आमचा रामायणातला लक्ष्मण बंधू धर्म सांगून जातो. लक्ष्मण म्हणतो, रामा तुझ्याशिवाय एक क्षण जगणं सुद्धा मला मृत्यूसारखं आहे आणि म्हणून मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. या दोघांनी वनवास नाही झाला. खरं तर खुळीच आहेत ही माणसं. शिक्षा न झालेली असताना स्वतःहून आनंदानं शिक्षेत सामील होतात. आणि आमच्याकडे काय होतं, सिरियल आणि सिनेमामध्ये या वनवासाचं वर्णन इतकं भारी असतं. ते अगदी वनवास म्हणजे पिकनिकला गेल्यासारखं, त्या सगळ्या हिरवळ गरवळ मस्त आपलं गवत वगैरे सगळं छान असं दिसत असतं. आपल्याला वाटतं वनवास मध्ये ते दे आर एन्जॉईंग. ते काय वनवास म्हणजे तसं नाहीये. एका चित्रकाराने छान चित्र काढलं. वनवासाचं चित्र आपण सगळ्यांनी बघितलेलं असतं. त्याच्यामध्ये काय असतं, तर ती वल्कल आणि धारण केलेले ते तिघही असं जात असतात. तर ती वनवासाला चालले, आपणही वनवासाला जाऊ, तेव्हा गाठोडं हे ते काहीतरी घेऊन जाऊ, 4-8 कपडे, 2-4 कपडे. म्हणून त्या वनवासाचं चित्र त्या चित्रकाराने काढताना अशी कपड्यांचं गाठोडं ती सीता डोक्यावर घेऊन जाते, एखादं गाठोडं रामाच्या हातात आहे, असं जीवन ते जगायला सिद्ध होत आहे. तसं म्हटलं तर म्हणजे एकाने प्रश्न उपस्थित केला
आपल्याविषयी समाजामध्ये चांगलं वाटावं म्हणून अशा पद्धतीच्या संकटाला नाखुशीनं राम सामोरा गेला नसेल का? तर तशी शक्यता कमी आहे. काय? कारण पुढच्या काही दिवसांमध्ये जिच्या आग्रहामुळं याला वनवास झाला ती कैकेयी सुद्धा भरताबरोबर गेलेली आहे विनवणी करायला. इकडे ज्यांच्या शब्दामुळं वनवास झालाय ते दशरथ स्वर्ग मेलेले आहेत. आपला पिता गेलाय, राज्याला तर राजा नाही आहे. सगळी प्रजा म्हणजे तो जेव्हा वनवासाला चालला, वनवासाला जात असताना सगळे अयोध्या नगरी मागून सगळे गाडे भरून वाहनं भरून ते जनावरांच्यावर आपलं साहित्य लावून सगळे निघाले त्याच्याबरोबर. जिथं राम नाही तिथं जगण्यात अर्थ नाही. ते तर वनवास ना, तर वनात आपण अयोध्या नगरी उभी करू. तू आमचा राजा आहेस, आम्हाला बाकी काही माहित नाही. खरं तर किती चांगली ऑफर होती. तर शब्दाच्या शब्द पाळला गेला असता, कुणाला काही ब्लेम आलं नसतं, कुठलाही कायदा मोडला गेला नसता. खरं तर रामाला स्वीकारायला पाहिजे होतं, पण प्रजा स्वतःहूनच येते, स्वतःहूनच म्हणते आम्ही तुझ्या बरोबर राहतो. तो राम म्हणतो वनवासाची आज्ञा याचा अर्थ मी दुःखी कष्टी जीवन जगावं असा त्याचा अर्थ आहे. तुमच्या बरोबर राहण्याचं सुख सुद्धा मला त्या वनवासात अपेक्षित नाही म्हणतो. त्यामुळे तुम्ही अयोध्येला निघून जा. बरं, ज्याच्या राज्याभिषेकासाठी हा सगळा खटाटो घडला तो भरत जेव्हा जातोय, विनवणी करतोय, भरत म्हणतोय रामा मी राज्याभिषेक करून घेणार नाही, मी ठरवलंय. तू होऊन आलास तर तू राजा हो, नाही तर काही उपयोग नाही, मी काही अयोध्येचं राज्य करणार नाही. कैकेयी म्हणते माझं चुकलंय. विनवणी करायला ती आले, रात्रभर तिथं ते थांबले चित्रकूटामध्ये. खरं तर इतकी चांगली ऑफर, इतकं चांगलं क्लायमॅक्स सिच्युएशन ज्यांच्या जीवनामध्ये आलं असतं त्यांनी सहजतेनं काय स्वीकारलं असतं. झालं गेलं विसरून जाऊ, आपण पुन्हा व्यवस्थित गुन्ह्या गोविंदाने राहू असं म्हणून, आणि कुणीच त्याला दोष दिला नसता बरं का. पण रामायण घडलं नसतं, रामाचं चरित्र घडलं नसतं. याच्या पुढे जाऊन सांगतो, राम वनवास भोगतो म्हणजे काय भोगतो. चित्रकूटाच्या ठिकाणी आल्यानंतर तो पहाटे ते 3 जण बाकी सगळे उठायच्यात निघून जातात. का? कारण आमच्या राहण्याचं ठिकाण आता कळालंय त्यांना, या ठिकाणी पुन्हा त्यांनी येऊ नये म्हणून. आणि त्याच्या पुढे जाऊन राम म्हणतो आपण एखाद्या ठिकाणी कुटी बांधावी. कुटी जिथं पाण्याचा सहवास आहे, जिथं फळं आहे, जिथं खायला प्यायला, जिथं रक्षण व्यवस्थित होतं, म्हणजे सुरक्षित ठिकाण आहे, अशा ठिकाणी कुटी बांधावी आणि आपण राहावी. आणि असे 8, 10, 15 दिवस जातात आणि एक दिवस सीता म्हणते किती छान ठिकाण मिळालं नाही आपल्याला, आता आपल्याला इथं राहायला खरंच काही हरकत नाही, वनवास असला तरी थोडा सुखाचा आहे बरं का. तेव्हा राम म्हणतो आपण सगळं सामान बांधूया आता. आणि पुन्हा तिथनं तो पुढे जातो. जागेचा मोह निर्माण होणं हा सुद्धा वनवासात अपेक्षित नाही. ज्या क्षणी वाटेल की मी इथं आता सिक्युअर्ड आहे, सुरक्षित जीवन जगतोय, आता माझ्या जीवनाला काही संकट नाही, ते जीवन जगण्याच्या अर्थाचं नाही आहे. आमच्या जीवनामध्ये आपण असं होतो की नाही पुष्कळ वेळेला, की आपण अशा एका कुठल्या तरी स्थितीमध्ये आलेलो असतो की आता बस, आता छान व्यवस्थित जुळून आलंय, आता असंच देवानं व्यवस्थित दिवस काढावेत आपण असलं वाटतं. तेव्हा लक्षात घ्यावं, हा जो वनातला वास आहे तो वास आपण त्या अर्थानं उपभोगत नाही. पुन्हा पुन्हा नवीन आव्हानं झेलण्यासाठी जेव्हा उभे राहतो तेव्हा मनुष्य म्हणून आपण जगत असतो. जेव्हा आव्हानं संपतात तेव्हा मनुष्याच्या जीवनाला अर्थ राहत नाही. हा राम उभा राहतो अशात. आणि दुसरं विलक्षणता आपल्या सगळ्यांच्या लक्षात आली असते, म्हणजे आपण सगळेजण गृहस्थी आहोत. आपल्यापैकी काही जणांना प्रश्न पडला की नाही माहित नाही, पण रामाचा 14 वर्षाचा वनवास संपल्यानंतर रामाला पुत्रप्राप्ती झाली. 14 वर्ष दोघही एकत्र आहेत. वनवास संपल्यानंतर गर्भधारणा झालेली आहे. कुठल्याही सुखाचा उपभोग घ्यायचा नाही, हा वनवास आहे. कुठल्याही सुखाचा. आणि असं व्रतस्थ जीवन आहे एका अर्थाने. हे व्रतस्थ जीवन राम जगतोय.
आणि म्हणून रामाच्या चरणाच्या स्पर्शाला अमृताची चव आहे. त्याचं कारण ते आहे. माणसाच्या जीवनामध्ये आपण काही कमी बोलतो का? म्हणजे आम्ही तरी फारच बोलतो. आमचं बोलण्याचंच काम असतं. दिवसभर अखंड बोलतो. आपणही बोलतो. आपण सगळ्यांना उपदेश काही कमी करतो? आपल्या घरी दारी जे येतील भेटतील लहान थोर सगळ्यांना काही ना काहीतरी सांगत असतो. आमच्या उपदेशाचं मंत्रांमध्ये का नाही रूपांतर होत? आणि नुसता राम काही न सांगता अहल्येला नुसता तो माता म्हणून त्या अहल्येचे चरण स्पर्श करतो आणि त्या अहल्येच्या जीवनाचं सोनं होऊन जातं. शिळावत झालेलं जीवन पुन्हा बहरतं. तो काही बोलला सुद्धा नाही. शबरी जी आयुष्यभर रामाची वाट बघत असती, आयुष्यभर विचार करा, ती तरुण असती तेव्हा ती कुष्ठरोग झालेला असतो एका अर्थानं तिला, आणि म्हणून ती वनामध्ये तिला सहवास एकांतात तिला राहायची शिक्षा मिळते दुर्दैवानं आपल्याकडच्या प्रथेप्रमाणे. आणि म्हणून एका अर्थानं रामाचं चिंतन करण्यात ती आयुष्य घालवती. दररोज ताजी फुलं आणती, दररोज फळं आणती आणि दररोज वाट बघून ती फुलं कोमे जायला लागतात. फळं जेव्हा ती ताजी असतात, ती नष्ट व्हायला लागतो ताजेपणा, तेव्हा ती ग्रहण करायला लागते. नाही तर तोपर्यंत ती दररोज वाट बघत असते. कदाचित आज प्रभू रामचंद्र येतील आणि आज त्यांना मी या फुलांचा प्रसाद, या फळांचा प्रसाद मी अर्पण करेन. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, म्हातारी चक्ख म्हातारी झालेली असते तोपर्यंत दररोज वाट बघते. आणि काय करतात प्रभू रामचंद्र? उपदेश करतात, बोलतात. काही नाही, तिच्याकडं नुसता तिनं आणलेल्या बोरांचा प्रसाद स्वीकारतात आणि तिच्या रामा इतकीच अजरामर होऊन जाते शबरी. आमच्या शब्दांना का नाही मंत्रांचं सामर्थ्य आहे? तर ते सामर्थ्य नुसता उच्चाराने येत नाही, याची जाणीव राम करून देतो. राम फार कमी बोललाय त्या अर्थानं. राम उपदेश त्याने प्रश्नच कोणी विचारला तर सांगतो, राम उत्तर देतो. स्वतःहून उपदेश करायला जात नाही कुणाला. राम त्याला जे काही सांगायचंय ना, त्याला म्हणायचंय तसं तो जगतो. तो स्वतःच्या कृतीतनं उपदेश करतो. आणि आमच्या व्यवहारामध्ये जोपर्यंत आमची उक्ती आणि कृती यांच्यामध्ये, कृती आणि उक्ती मधली साधर्म्यता जोपर्यंत येत नाही, जोपर्यंत आमची कृती तितकी पवित्र राहत नाही, तोपर्यंत उक्तीला फार महत्व येत नाही. म्हणून मग आपले शब्द शब्द म्हणून विरून जातात आणि रामाचे शब्द अक्षर म्हणून, अक्षर न पावणारे 1000 वर्ष टिकून राहतात. त्याचं कारण ते प्रभू रामचंद्र स्वतःच्या जीवनामध्ये समरसतेचा एक विलक्षण आदर्श उभा करून देतात. मगाशी म्हटलं ना, अहल्याचं उदाहरण दिलं. अहल्या काय, आपल्या सगळ्यांना ती कथाही माहिती आहे. गौतम ऋषींची पत्नी आहे आणि गौतम ऋषींच्या पत्नीला फसवणुकीतनं, तिचा दोष नव्हता, ती फसवली गेली. गौतम ऋषींचं रूप धारण करून ती फसवली गेल्यामुळं तिला गौतम ऋषींनी सोडून दिलं. एका अर्थानं आजच्या भाषेमध्ये परितक्त्या जीवन तिला जगायला लागलं. तिच्या आयुष्यातलं महिलेला काय असतं, तिच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असते? आत्मसन्मान असतो. सगळं हिरावून घेतलं तरी चालतं बरं का, पण जेव्हा आत्मसन्मान हिरावून घेतला जातो तेव्हा त्या जगण्याचा अर्थ शून्य होऊन जातो. आणि महिलेचा आत्मसन्मान हा तिच्या शीलामध्ये असतो, तिच्या चारित्र्यात असतो. आणि हे तिचं जीवन नरकासारखं झालेलं असतं. तिच्या जीवनामधला आनंद पूर्ण नाहीसा झालेला असतो. एक जड जीवन असं ती जगत असते. आणि जेव्हा वशिष्ठ ऋषी सांगतात तिची कथा, तेव्हा ते म्हणजे समाजानं तिला एका अर्थानं वाळीत टाकलेलं असतं, एका अर्थानं अपवित्र महिला म्हणून तिला समाजानं त्याज्य ठरवलेलं असतं. तेव्हा एका मोठ्या सम्राटाचा मुलगा, एक राजा, तिला पायांना स्पर्श करतो आणि माता म्हणून तिचा गौरव करतो. तेव्हा नुसत्या त्या स्पर्शानं तिची योग्यता, तिचा सन्मान, तिचं शील, तिचं चारित्र्य, ह्या सगळ्याची पुनःप्रतिष्ठापना राम करतो.
आणि म्हणून तिच्या जगण्याला पुन्हा अर्थ प्राप्त होतो. आणि हेच आहे की नाही बघा आमच्या जीवनामध्ये आम्ही महिलांच्या सन्मानाच्या बाबतीमध्ये किती विचार करतो. विवेकानंद जेव्हा अमेरिकेमध्ये होते, विवेकानंदांना त्यांच्या शिष्यांनी एक पत्र लिहिलं. त्यातल्या एका पत्रामध्ये शिष्य विचारतात की आपल्या काली मातेच्या मंदिरामध्ये आता पहारेकरी बसवण्याची थोडी आवश्यकता निर्माण झाली, आपण अनुमती द्यावी असं आम्हाला वाटतं. आणि त्याचं कारण सांगतात की अलीकडे सगळ्या पद्धतीचे भक्तगण आपल्याकडे येत होते, पण अलीकडे प्रतिष्ठित मंडळी आपल्या मंदिरामध्ये यायचे कमी झालेत, कारण शहरातल्या नगरवधू वेश्या या आपल्या मंदिरामध्ये अधिक संख्येनं यायला लागलेत आणि त्यामुळे प्रतिष्ठित माणसं यायची बंद झालेत. आणि जर आपलं मंदिर पुन्हा पहिल्यासारखं करायचं असेल तर पहारेकरी बसवून या वेश्यांचं येणं आपल्याला बंद करावं लागेल. विवेकानंद परत पत्र पाठवतात, आपण तर फारच आनंदाची गोष्ट सांगितली आणि अशाच पद्धतीची आपल्या मंदिरामधली प्रगती व्हावी असं मला वाटतं. पहारेकरी बसवण्याची आवश्यकता नाही. जर या शहरातला तथाकथित प्रतिष्ठित एकही मनुष्य आपल्या मंदिरात आला नाही तरी चालेल, जी पतित आहे तिला उद्धार करण्याचं ठिकाण म्हणून मंदिर आहे आणि तिच्यासाठीच काली माता आहे, तिनंच आपल्या मंदिरात आलं तरी चालेल. आनंदानं आपण त्या सगळ्यांचा स्वीकार करावा. काय आहे आमची संस्कृती? हाच त्याग आहे. त्याच भूमीमधला, ज्या भूमीमधनं विवेकानंद उभे राहतात त्याच भूमीमध्ये जेव्हा नवरात्रीचे उत्सव आजही जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये साजरे होतात, तेव्हा दुर्गा मातेची मूर्ती तयार करत असताना सगळ्यात पहिल्यांदा ती माती कुठनं, मूठभर माती नगरवधूच्या दारातली माती आणली जाते. त्याशिवाय मूर्ती उभी राहत नाही दुर्गेची. आम्ही तिच्या नाईलाजानं तिला करायला लागलेल्या कर्मामुळं तिनं ते हेतू पुरस्सर केला असेल तर ते पापच आहे. पण तिच्या जगण्यासाठी म्हणून, तिला नाईलाज म्हणून, तिच्या अन्य सगळे मार्ग बंद झाले असल्यामुळे समाज तिला जगवण्यासाठी असमर्थ असेल आणि म्हणून असं असेल तर समाजाच्या पापाचं तिनं का आपल्या डोक्यावर ते पाप घ्यावं. आणि म्हणून कर्मामुळे आम्ही कुणाची प्रतिष्ठा अप्रतिष्ठा करत आलेलो नाही. आम्ही प्रतिष्ठा अप्रतिष्ठा करतो त्या कर्मामध्ये काय हेतू आहे त्याच्यामध्ये. जगामध्ये जे सिमेटिक पंथ जे उदयाला आले, इस्लाम आणि ख्रिश्चन या पंथांमध्ये आणि हिंदू धर्मामध्ये पुन्हा इथं साधर्म्य दिसतं, ते पुन्हा रामायणातनं दिसतं. बघा, जगामध्ये असं मानण्याची पद्धती आहे की सगळे मानवजात सगळी एक झाली पाहिजे, शांतता नांदायला पाहिजे आणि मानवजात सगळी एक जे होण्याचं एकच सूत्र आहे. काय सूत्र आहे तर एकाच परमेश्वराची पूजा सगळ्या मानवांनी करा. आणि म्हणून जगात शांतता नांदायसाठी आज दहशतवाद सुरू आहे. सगळा देश, सगळा जग जोपर्यंत इस्लामी होत नाही तोपर्यंत जगात शांतता नांदत नाही. आणि हे शांततेचे पुरस्कर्ते इसिस वगैरे हे सगळे शांतीदूत आहेत अल्लाहचे, कारण अल्लाहचा संदेश घेऊन ते जगतात शांतता नांदवायला. तोच अल्लाहचा संदेश घेऊन मिशनरी जात आहेत पैशाच्या बळावर, तलवारीच्या बळावर, धाक धपटशा किंवा स्वार्थाच्या बळावर. त्यांना प्रलोभन दाखवून त्यांना धर्म परिवर्तित करतात आणि आपल्याला वाटतात ते शांतीदूतच आहेत. त्या अर्थानं ते म्हणतात जोपर्यंत सगळेजण येशूची पूजा करत नाहीत तोपर्यंत सगळ्या मानवांमध्ये एकात्मता साधली जात नाही. आणि आमच्या रामायणामध्ये आम्ही असं बघतो, एका धर्माचे नुसता नव्हे, एका देवाचे उपासक. राम शंकराचाच उपासक आहे, रावणही शंकराचाच उपासक आहे. दोघही परमभक्त आहेत, नुसतं उपासक नाहीत. योग्यताही तेवढी श्रेष्ठ आहे दोघांची. म्हणजे रावणानं कैलास पर्वत हलवलेला होता, आपल्याला माहित आहे, इतका परमभक्त. पण देव एक आहे म्हणून दोघांची योग्यता एक होत नाही, दोघं बंधू होत नाहीत. कर्म ठरवतं की कोण योग्य आहे आणि कोण अयोग्य आहे. आमच्याकडे उपासना हे मानवाच्या मूल्यांकनाचं साधन नाही, मानवाची मोजमाप करायची पट्टी नाही. ती उपासना ही वैयक्तिक गोष्ट आहे. किती वैयक्तिक? महात्मा गांधी म्हणतात इतकी वैयक्तिक जेवढा टूथब्रश असतो. प्रत्येकाचा टूथब्रश वैयक्तिक आहे, तो दुसऱ्याला चालत नाही. तेवढी वैयक्तिक आहे उपासना. उपासनेनं आम्ही माणसांची तुलना करत नाही आणि ती तुलना रामायणातही केली.
आणि म्हणून शिवाचे दोन भक्त एकमेकांच्या विरोधात उभा राहतात आणि एक कफल्लक असणारा शिवभक्त, एक सामर्थ्यवान असणारा शिवभक्त, दोघांचं युद्ध होतं. कफल्लक आमचं पूजेचं स्थान होतं आणि सामर्थ्यवान असणारा आम्ही दरवर्षी त्याला जाळतो अजूनही. एका अर्थाने यशस्वीतेचे मापदंड म्हटले तर रावण यशस्वी होता ना. सोन्याची लंका उभी करण्यासारखं काय कर्तृत्व आहे. प्रत्यक्ष इंद्रपद, ज्याचा मुलगा इंद्रजित, इंद्राला ज्यांनी हरवलं, याच्यापेक्षा काय असतं आणखीन यशस्वी. यशस्वी जीवनाची आम्ही अपेक्षा धरत नाही. यशस्वी जीवनाकडे आम्ही एका अर्थानं पाठ फिरवतो, पण अर्थपूर्ण जीवनाचा आमचा ध्यास असतो. राम आपल्या संबंध आयुष्यामध्ये या गोष्टी सांगतो. राम जातो त्या वनवासामध्ये, सीतेचं अपहरण होतं. सीतेचं अपहरण झाल्यानंतर खर तर एक राजपुत्र आहे, त्या राजपुत्रानं मनात ठरवलं असतं तर एक काय 100 सीता मिळाल्या असत्या. पण त्यानं ठरवलेलं असतं, मी ठरवलंय जिच्या बरोबर आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी सुख दुःख भोगेन ती सीता. जगामध्ये मानवी इतिहासामध्ये आज तागायत दुसरं उदाहरण नाही की एक पती आपल्या पत्नीच्या शोधासाठी 3000 किलोमीटर पायी चालत जातो. उदाहरण नाही दुसरं. आणि तो राजपुत्र आहे, सामान्य मनुष्य नाही. आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये आमच्या पत्नीला इतकं स्थान देतो का? हे परमोच्च स्थान आहे. आणि तेच परमोच्च स्थान पतीच्या बाबतीतही सीतेच्या अंतःकरणात आहे. राम आता वनवासात आहे आणि तिनं ते पुष्पक विमानातनं जात असताना अंतर बघितलंय. रामाला माहित नाही मी कुठं चाललीय, पण ती ठरवते की मी एकदा रामाला वरलंय ना तर माझा राम हाच पती राहील. ती म्हणते आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघायला लागली तरी हरकत नाही, पण मी रामाशिवाय अन्य कुणाला स्पर्श करणार नाही, अन्य कुणाचा विचार सुद्धा मनात आणणार नाही. रावण जात असताना त्या सीतेचं मन वळवण्यासाठी स्वतःच्या पराक्रमाचं कौतुक करतो, स्वतःचं साम्राज्य दाखवतो, वैभव दाखवतो आणि सांगतो की तू माझी राणी हो. सीता त्या वैभवाकडे नव्हे, रावणाकडे सुद्धा ढुंकून बघत नाही. छळतो तरी सीता बधत नाही. शिक्षा म्हणून एका झाडाच्या खाली तिला आयुष्य काढायला लागेल म्हणतो. आता आणि याचं कारण असतं, जेव्हा रामाला तिनं वरलेलं असतं तेव्हा रामाची इस्टेट बघून वरलेलं नसतं. शेती किती आहे, राज्य कसं आहे, नोकरी परमनंट आहे का टेम्पररी आहे, भाऊ किती आहेत, मागं पाश किती आहेत. आणि काय होतं, आम्ही लग्न मुलाशी करतच नाही. आम्ही लग्न करतो त्या इस्टेटीशी, त्या नोकरीशी, त्या नातेवाईकांशी, घरातल्या मंडळींशी. आणि म्हणून आम्ही ज्याच्याशी लग्न करतो तिथं गडबड झाली की आमचं लग्न मोडतं. लग्न मोडायची कारण बघा, प्रत्यक्ष मुलगा हे कारण फार कमी वेळेला असतं. हीच सगळी कारण असतात ना. आम्ही जीवन जगतो तेव्हा सीता आमच्या अंतःकरणात नसते. नाही तर सीता जर आमच्या अंतःकरणात असेल ना तर तो राम वरायला आलेला होता काय, काय वस्त्र परिधान करून आलेला होता तिथं ते शिवधनुष्य उचलण्यासाठी. तो काही राजवस्त्र घालून आलेला नव्हता, तो वैभवाचं प्रदर्शन मांडून आलेला नव्हता. बरं, बाकीचे सगळे राजकुमार आलेले होते, ते सगळे राजकुमार आपलं वैभव सगळे होते. म्हणजे त्याच्या रामायणामध्ये फार सुंदर वर्णन आहे. त्या वर्णनामध्ये म्हणतात दोन्ही बाजूंना दुतर्फा ते सगळे राजकुमार बसलेत आणि सीतेची मैत्रीण एकेका राजकुमारासमोर जेव्हा सीता जातीये तेव्हा त्या राजकुमाराचे वर्णन करते, तिचा वंश सांगतोय, त्या राजकुमाराचा वंश, त्यानं केलेला पराक्रम, हे ते राज्य, आणि असं एक एक राजपुत्रांच्या समोर तेव्हा जाते ना, तेव्हा त्याच्यात मध्ये असं म्हटलंय की कालिदासानं म्हटलंय की आपण एखादी दिवा धारण करणारी एखादी लावण्यवती युवती
जेव्हा एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाते, दुसऱ्या खोलीतून तिसऱ्या खोलीत जाते, जेव्हा ती पुढे जाती तसतशा पुढच्या खोल्या अशा उजळत असतात. जसजशी सीता समोर येईल तसं एकेकाचा चेहरा उजळत होता आणि सीता निघून गेल्यानंतर पुन्हा चेहरे काळवंडले जात होते. आणि अशा याच्यात सगळेजण थकले भागलेत आणि एक सामान्य वस्त्र धारण केलेला असा राम येतो आणि त्या प्रत्यंचा लावतो. वरलेलं असतं पराक्रमाला, वरलेलं असतं सामर्थ्याला, त्यातल्या आतल्या दडलेल्या व्यक्तित्वाला. आणि आम्ही दुर्दैवानं माझ्या जगण्याची सोय म्हणून मी लग्नाकडे बघत असतो. एकट्यानं जगणं सोयीचं नसतं आणि तितकं सोपंही नाही, म्हणून फक्त जगण्यापुरता मी जोडीदार जेव्हा शोधत असतो तेव्हा त्या जोडीदाराला मी सहधर्मचारिणी किंवा पती म्हणून स्वीकारलेलं नसते, फक्त जोडीदार म्हणून स्वीकारलेलं असतं. राम आपल्या जीवनाचा श्वास म्हणून सीतेला स्वीकारतो. हा फरक आहे. आणि म्हणून प्रेमाच्या बाबतीमध्ये व्याख्या आपल्याकडे कशी केली आहे बघा. आणि कालच व्हॅलेंटाईन डे झाला. सगळ्यांनी प्रेमाचा उत्सव उदो उदो करून साजरा केला पुष्कळ जणांनी. प्रेम म्हणजे काय असतं? ह्यांना फुल द्यायचं, कॅडबरी द्यायची आणि त्यांनी आपलं यांनी ज्या पद्धतीनं प्रेम व्यक्त करावं असं वाटतं त्या पद्धतीनं प्रेम व्यक्त करायचं. आमच्याकडे प्रेमाची व्याख्या अत्यंत विलक्षण आहे. प्रेमाची व्याख्या ही उपभोगाची नाही आहे, सहवासाची सुद्धा नाही आहे. मी सहवासाच्या नंतर उपभोग येतो. उपभोग राहू दे, सहवास सुद्धा नाही. आमच्याकडे राधाकृष्ण म्हणतो, तो राधा आणि कृष्ण उपभोग नाहीच, सहवास सुद्धा नाही आहे एकमेकांचा. वियोगामध्ये प्रेम आहे. आणि वियोगामध्ये प्रेम म्हणजे काय आहे तर उदाहरणामध्ये मी माझ्या मुलावर समजा प्रेम करतो, तर मी प्रेम करत नसतो, मी त्याच्याशी बार्गेनिंग करत असतो. मी त्याला सुख देत असतो वस्तूंमधलं. मग मी त्याला खेळणी आणून देतो, अभ्यासाची पुस्तकं आणून देतो, मी अमुक एक 4 गोष्टी करतो. आणि मग तो माझ्या मनाच्या विपरीत जेव्हा वागायला लागेल तेव्हा मी म्हणतो, मी इतकं प्रेम दिलं तुला आणि तू असा वागतोस माझ्याशी. आपल्याला वाटतं मी जे दिलं होतं ना ते प्रेम होतं. प्रेम नव्हतं, मी दिलं होतं ते सुख होतं फक्त. प्रेम असं असतं की जे वस्तुरूपानं दिसण्याच्या पलीकडचं असतं. प्रेम वियोगामध्ये असतं. अक्क महादेवी म्हणून कर्नाटकमध्ये एक मोठ्या संत होऊन गेल्या. त्यांनी आपल्या वचनांमध्ये एक वचन लिहिले. त्या वचनांमध्ये अक्क महादेवी म्हणतात की परमेश्वरा, मला इतकं वियोग दे तुझा की मला भूक लागू दे, आत्मा तडफडू दे, पाण्याने तहान लागू दे, जीव कायली कायली होऊ दे, मला अस्वस्थता निर्माण होऊ दे मला, आणि अशा वेळी सुद्धा काही मिळू नये. तुझी ओढ इतकी लागू दे. ती त्याच्या पुढे म्हणते, मग कधीतरी माझ्या हातामध्ये एखादा भाकरीचा तुकडा येईल, अशा क्षणी सुद्धा तू असं कर की माझ्या भाकरीचा तुकडा माझ्या हातून गळून पडू दे. आणि मी ती जमिनीवरनं उचलण्यापूर्वीच एखादा श्वान येऊ दे आणि ते तोंडामध्ये धरून पळत जाऊ दे, आणि त्या भाकरीच्या तुकड्यामध्ये धावण्याचं त्राण सुद्धा माझ्यामध्ये असता कामा नये. परमेश्वरा, तू इतकं माझ्यासाठी कर. हा जो हे प्रेम आहे ना, हे प्रेम. मीराबाई आणि श्रीकृष्ण काय आहे प्रेम? सहवास आहे, साहचर्य आहे, एकत्र राहणं आहे. पण तेवढ्या प्रेमाची तुलना आहे का? ज्या श्रीकृष्णाच्या प्रेमासाठी विष प्यायला तयार झाले. प्रेमाची परमोच्चता आहे. प्रेमासाठी तिथं सीता अशोकवनामध्ये झाडामध्ये यातना सहन करत राहते, आणि इकडं दिशाहीन झालेला राम आणि लक्ष्मण. सगळ्या दिशा अंधारून गेले ते एका अर्थाने. कुणीकडे जायचं माहित नाही. सीता तरी अपहरण झाले, कुणी नेलंय माहित नाही, कुठल्या दिशेनं जावं. अशा वेळी सुद्धा एकमेकांच्या विषयीचं प्रेम संपत नाही, प्रेम थांबत नाही. आणि या सगळ्या मार्गामध्ये रामचंद्र आयुष्य आपल्या जीवनाला एक एक आदर्श जो देतो ना, तो जटायू येतो. जटायू काय करतो? जटायूला बघितल्यानंतर दशरथाची आठवण येते.
तुम्ही मला पित्या समान म्हणतो. आणि खरंच जटायूचं आणि रामाचं इतकं प्रेम होतं की आपल्या त्या सीतेच्या अपहरणाच्या वेळी मी प्रयत्न करू शकलो नाही, याचं पाप लागू नये म्हणून तो जटायू स्वतःच्या आयुष्याचं शेवट करून घेतो त्याच्यामध्ये. काय आहे जटायू? एक सामान्य जीव आहे की ज्याला नरदेह सुद्धा नाही आहे एका अर्थाने. सामान्य जीव मूल्यांसाठी आपला प्राण देतो. परस्त्री माते समान, स्त्रियांचा सन्मान, ही मूल्य आहेत ना, त्या मूल्यांसाठी तो प्राण देतो. आणि प्रभू रामचंद्र पुढे जातात. पुढे गेल्यानंतर त्यांना किष्किंधा नगरी भेटते. ते सगळा मार्ग सापडलेला असतो. ते वानर सांगतात की अशा एक विमानामधून एक स्त्री विलाप करत होती आणि ती दक्षिण दिशेनं गेली आणि एक राक्षस तिला घेऊन चाललेला होता आणि तिनं एक दागिना वरून टाकला आणि तो दागिना आम्ही झेललाय. तो दागिना दाखवतात ते वानर. याला सीतेची आठवण येते. सीतेचा दागिना तो ओळखतो. तो माझी सीता गेली दक्षिणेकडे. आता तिथं प्रसंग आहे बघा, वाली आहे आणि सुग्रीव आहे. खरं तर राम किती अपॉलिटिकल आहे आत्ताच्या भाषेमध्ये. एका बाजूला वाली आहे आणि एका बाजूला सुग्रीव आहे. गुजरातमध्ये जे रामायण आहे त्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रामायणामध्ये छोटे छोटे प्रसंग कमी अधिक प्रमाणामध्ये असतात. ते गुजरात मधल्या एका रामायणामध्ये असा प्रसंग आहे की लक्ष्मण जातो त्या तळ्याचं पाणी चाखायला आणि तळ्याचं पाणी चाखायला गेल्यानंतर तो ओंझळवर पाणी पितो आणि त्याच्या लक्षात येतं अरे पाणी खारट आहे. आणि ते पाणी खारट असलेलं पाणी बघतो आणि तो विचारतो तर त्याच्या लक्षात येतं ते आहे सुग्रीवाच्या अश्रूंनी तयार झालेलं सरोवर आहे. सुग्रीव रडत बसलाय. त्याची पत्नी त्याच्या मोठ्या भावाने हिरावून घेतली, त्याचं राज्य हिरावून घेतलंय आणि अत्यंत दुःखी पराक्रम विसरून गेलेला असा हा सुग्रीव. आणि वाली आहे. वालीकडे पराक्रम आहे. किती पराक्रम आहे? त्यानं रावणाला हरवलेला आहे युद्धामध्ये. सामान्य नाही आहे. हा जो वाली आहे त्याच्याकडे सैन्य आहे, साम्राज्य आहे सगळी. आणि तो त्या अर्थानं मैत्रीचा हात करायलाही तयार आहे. युती करायला दोन पक्ष तयार आहेत. युती कुणाशी करावी रामानं? पुन्हा राम सांगतो जिथं नीती नाही तिथं गती नाही. भले आज सुग्रीवचा पक्ष कमकुवत वाटत असला, पराजित होईल असं वाटत असला, युद्धशास्त्रामध्ये त्याचा विजय कुठेही दिसत नाही असं वाटत असलं तरी सुद्धा सुग्रीवकडे आहे ते मूल्यांचं सामर्थ्य. नैतिकतेनं सुग्रीव बलाबल आहे आणि म्हणून तो वालीच्या विरोधात उभा राहतो. आणि म्हणून वाली विचारतो मरताना की मी तुझं काय असं बिघडवलं होतं? तू मला का फसवून मला मारलंस? तू समोरासमोर युद्ध खेळला नाहीस, कारण समोरासमोर कोण जिंकणं शक्य नव्हतं खरं तर तो सांगतो तू ज्या नीतीनं वागलास त्या नीतीला उत्तर त्याच नीतीनं देता येत. आणि तू धर्माची भाषा तू करतोयस. माणसाला पुष्कळ वेळेला असं होतं तेव्हा राम त्याची आठवण करून देतो. जेव्हा मी संकटात असतो, जेव्हा मी दुःखात असतो तेव्हा मला धर्माची आठवण होती. जेव्हा मी सुखात असतो, जेव्हा मी सामर्थ्यवान असतो तेव्हा धर्म कुठं गेलेला असतो. जेव्हा तू ते सुग्रीवाची पत्नी तुझी वहिनी तिचं अपहरण केलंस तेव्हा तुझा धर्म कुठे गेला होता? न्याय राज्य दिलं तू घेतलंस तेव्हा धर्म कुठे गेला होता? आणि तुझ्या तोंडी धर्माची भाषा शोभत नाही आणि तरी तू विचारतोच आहेस. तर सांगतो तू मनुष्य नाही आहेस, तू नर नाही आहेस, तू वानर आहेस आणि मी क्षत्रिय आहे. क्षत्रियानं पशूंची हत्या करायला कुठलाही धर्म नाही. तो धर्माच्या व्याख्येतही सांगतो. आपल्या जीवनामध्ये जिथं जिथं एका अर्थानं आपण काय निर्णय घेतला असता असं वाटतं या क्षणी, तिथं तिथं राम वेगळे निर्णय घेताना सापडतो. प्रत्येक ठिकाणी राम वेगळे निर्णय घेतो. राम वानरांचं सैन्य उभं करतो. राम शरण जात नाही रावणाला.
तिकडं पुन्हा सीता पण कसं आहे बघा, रामाचीच पत्नी आहे ती. हनुमंत गेलेत, हनुमंत जाऊन आपली ओळख सांगतात, ओळख सांगण्यासाठी ते अंगठी वगैरे देत आहेत. हनुमंत एका उडीमध्ये जाऊन त्या लंकेमध्ये गेलेले आहेत. हनुमंत विचारतायत, माता तुमच्या मुक्ततेसाठी आम्ही सगळेजण धडपडतो आहोत, कासावीस होतो आहोत, तर असं करता येईल का? तो एक ऑफर देतोय, तुम्ही माझ्या खांद्यावर बसा आणि मी तुम्हाला प्रभू रामचंद्रांच्याकडे घेऊन जातो. आता किती खरं तर सुटकेची संधी, सुवर्ण संधी. बरं, नाहीतर दुसरा मार्ग काय आहे तेही सांगतोय तो. आम्ही वानरांचं सैन्य बांधलंय आणि इकडं सगळं शस्त्र अस्त्र, सगळे राक्षस आहेत, सगळी विद्या, रथ आहे, सगळं आहे, आणि तिकडे वानर आहेत नुसते, त्यांच्याकडे दगड आहेत, काय नाही दुसरं, फार फार तर धनुष्यबाण आहेत, तर आम्ही युद्ध करायलाही तयार आहोत. तेव्हा सीता म्हणते, एकतर ती पातिव्रत्य आहेच आहे, मी दुसऱ्या पुरुषाला स्पर्श करणार नाही, गोष्ट आहेच आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, तिनं कदाचित स्पर्शही केला असता, म्हणजे हनुमंताच्या खांद्यावर बसून यायला काही अडचण नाही, पुत्रवत आहे. ती म्हणते, मी तिथं आल्यानंतर ज्या पद्धतीनं मला वागणूक मिळेल, ती प्रतिष्ठेची वागणूक पराक्रमी रामाची पत्नी म्हणून मिळणं जास्त हितावह आहे. म्हणून रामानं माझ्या सुटकेसाठी पराक्रम गाजवणं हेच इष्ट आहे. युद्धच झालं पाहिजे. आणि म्हणून तुमच्या लक्षात येईल बघा, सीता ही अशी अबला वगैरे नाहीये. जे धनुष्य भल्या भल्यांना उचललेलं नव्हतं, ते धनुष्य ती लहानपणी खेळण्यात वापरत होती. अबला नाहीये ती, लक्षात घ्या. ती मस्त सामर्थ्यवान आहे. तिनंच ठरवलं असतं तर ती स्वतःहून सुटका करूनही आली असती. ती इतकी सामर्थ्यवान आहे म्हणूनच तिचं पातिव्रत्य टिकलं. ती अबला असती तर कधीच त्यानं पातिव्रत्य नष्ट केलं असतं रावणानं. पण आपण नुसता अशा पद्धतीनं जाणं योग्य नाही. पराक्रमाच्या बळावर धर्माची प्रतिष्ठापना होणं गरजेचं आहे. म्हणून सीता तिथं आग्रह करते, आपल्याला लक्षात येत असेल. आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनामधल्या काही घटना आपल्या लक्षात येत असतात. प्रभू रामचंद्र उत्तम मॅनेजमेंट सांगून जातात. हनुमंताला पाठवतात, हनुमंत जातो. हनुमंत म्हणतो, आता सामर्थ्य गेलोच आहे तर अजून काहीतरी करून येऊ म्हणतो. तो मुद्दाम पकडला जातो. तो जातो, रावणाचं सगळं हेर म्हणून गेला. एका अर्थानं सगळी माहिती घेऊन यायला पाहिजे. नुसता सीता आहे सांगितलेलं काम तेवढंच होतं, सीता कुठं आहे बघून, हे सुखरूप आहे का. पण तो म्हणतो, आता सगळीच माहिती काढून आणू. तो राजदरबार कोण आहे, कोण कोण मंत्री आहेत, कोण आहेत सेनापती, सगळं काढतो. आणि मग तो डिवचायला लागतो रावणाला. रावणाचा घात याच गोष्टींमुळे झाला. लक्षात येत आहे का बघा. रावण अन्यथा चुकीचा निर्णय घेतला नसता. पहिल्यांदा शूर्पणखा जाऊन डिवचते त्याला, तुझा पराक्रम काय उपयोगाचा, तुझं सामर्थ्य काय उपयोगाचं, तुझ्याकडं सीतेसारखी सुंदर स्त्री नाही आहे, काय उपयोग आहे तुझ्या या वैभवाचा. ती स्वाभिमानाला डिवचते. आणि जेव्हा माणसाच्या स्वाभिमानाला डिवचलं जातं ना, तेव्हा माणूस चुकीचा निर्णय घ्यायची शक्यता जास्त असते. त्या क्षणी सुद्धा स्थितप्रज्ञ राहणं हे उत्तम पुरुषांचं लक्षण. तेव्हा रावणाला हनुमंत डिवचतात. आणि डिवचता हा काय वानर मला शहाणपणा शिकवायला आला. म्हणून वानराची मस्ती जिरवण्यासाठी, म्हणून त्याचं काय, वानराचं सगळं सामर्थ्य त्याच्या शेपटीत, म्हणून ते शेपटीला फडकी बांधून ते आता जाळायचं म्हणून, नष्ट करायचं म्हणून. आपल्याला लक्षात येईल का बघा, हनुमंत येतो, तो सगळं आधी पराक्रमी येतो, असं काय सापडलाय म्हणजे काय शक्तीहीन नाहीये, पण सगळं सहन करतो ते सगळं बांधेपर्यंत. आणि सगळं बांधून झालं की सगळीकडे उड्या मारत ते सगळे लंका जाळतो. एकच घर सोडतो जाळायचं, बिभीषणाचं. कारण त्या बिभीषणाच्या घरामध्ये रामनामाचा जप असतो, नीतिमान घर असतं. अख्खं जग पेटलं तरी ज्या घरामध्ये धर्म राज करतं, धर्म सहवास करतो, ते घर कधी संकटात सापडत नाही, जग जळालं तरी. आणि मग बिभीषण जो आहे ते सगळी लंका जळती, आणि लंका जळून पुन्हा तो ते येतो
आता याच्यामध्ये हनुमंताला भेटल्यानंतर खरं आजच्या मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये रामाला हनुमंताने काय सांगायला पाहिजे? प्रचंड मोठं काम, 100% सक्सेस, नो इन्व्हेस्टमेंट, तेल त्यांचंच, कापड त्यांचंच, इन्व्हेस्टमेंट शून्य आणि 100% सक्सेस. हा पराक्रम आहे. हनुमंताच्या माध्यमातून तो सगळा पुढं युद्ध प्रसंग वगैरे होता. या युद्ध प्रसंगामध्ये सामान्य माणसाच्यातला पराक्रम जागा करायची किमया रामचंद्रांची. प्रत्यक्ष देवाचा अवतार असला तरी सुद्धा रामचंद्र स्वतःच्या एकट्याच्या सामर्थ्यानं युद्ध जिंकत नाही. शक्य आहे पण करत नाही, कारण त्याला सामान्य माणसांच्यातली ताकद उभी करायची. वानरांची ताकद उभी केली आणि या ताकदीतनं त्यांनी भीम पराक्रम करून दाखवला. किती ताकद उभी केली तर खारोटी त्या वाळूमध्ये लोळत असताना बघितल्यानंतर त्या सगळे वानर जे होते ते हसायला लागले, तिची चेष्टा करायला लागले. आम्ही मोठ्या मोठ्या शिळा, पर्वता इतक्या शिळा आणून उचलून टाकतोय आणि तू काय 2-4 वाळूचे कण त्या फटींमध्ये टाकतेस आणि किती धडपडतेस, मरशील, बस बाजूला सावलीत. तेव्हा ती म्हणते रामाचं काम सुरू आहे. रामाचं काम सुरू असताना, एकार्थम धर्माचं कार्य आहे, धर्माच्या कार्य सुरू असताना मी स्वस्थ बसणं हे मला शोभणार नाही. माझी जेवढी शक्ती आहे तेवढ्या शक्तीच्या आधारानं मला धर्माच्या कामामध्ये सहभागी व्हायला लागेल. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांचा हात तिच्या पाठीवरनं फिरला. आम्ही असा विचार करतो का कधी? देशाचं काम आहे, धर्माचं काम आहे, समाजाचं काम आहे. आपण स्वतःला इतके कमी समजतो की आपण त्याच्यामध्ये योगदानच देत नाही. आम्ही अन्य कोणीतरी योगदान द्यावं याची वाट बघत बसतो आणि म्हणून आमच्या पाठीवर कधी रामचंद्रांचा हातच फिरत नाही. कारण आम्ही खारोटी व्हायचा सुद्धा कधी प्रयत्न करत नाही. आपल्याला खारोटी होता आलं पाहिजे. आम्हाला तो पराक्रम गाजवल्यानंतर सुद्धा एक क्षण लक्ष्मण मोहात पडतो. तो इतकी सुंदर नगरी आहे म्हणतो, सोन्याची नगरी आहे. बरं, तिथले लोक तुम्हाला राजा म्हणून स्वीकारायला तयार आहे. जो कोणी उत्तराधिकारी आहे विभीषण, तो पण तुम्हालाच राजा म्हणतोय. काय त्या अयोध्येत नडलंय? थांबू ना इथंच राज्य करू आणि तिथं करेल भरत, इथली प्रजा आपली मानू करू. तेव्हा प्रभू रामचंद्र सांगतात, अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. सुवर्ण लंका असली तरी ती मला प्रिय नाही आहे. माझी आई आणि माझी जन्मभूमी ही मला प्राणाहून प्रिय आहे. विवेकानंद त्या कोलंबोच्या किनाऱ्यावर जेव्हा उतरतात तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्या किनाऱ्यावर बसून सगळी वाळू स्वतःच्या अंगावर उधळून घेत असतात. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, चंदन है इस देश की माटी, तपोभूमि हर ग्राम है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है. जननी जन्मभूमी स्वर्गादपि गरीयसी. जालियनवाला बागेचा हत्याकांड झाल्यानंतर 9-10 वर्षांचं एक पोर शाळेला जात असताना त्या मैदानावर जात आणि मैदानावर लाल बुंद झालेली माती, फक्त रक्तानं माफलेली माती, स्वतःच्या दप्तरातली शाईचं दौत काढून ओतत आणि त्या शाईच्या दौतामध्ये ती माती भरून घेत आणि ठरवतं, या मातीचं ऋण फेडल्याशिवाय मला आयुष्यात स्वस्थता मिळणार नाही. आणि तो भगतसिंग, उधमसिंग उभा राहतो. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. पुण्याला चाफेकर बंधू स्वतःच्या कुटुंबाची राख रांगोळी करून घेतात. तिघही भाऊ फासावर लटकले जातात. जननी जन्मभूमी स्वर्गादपि गरीयसी. हा नुसता आमच्या रामायण म्हटलं ना तसं आमच्या परंपरेमध्ये आलेली पुराण कथा नाही आहे. आमच्या देशाचं चारित्र्य आहे रामायण, आणि जे आजपर्यंत वास करते, अखंड आजपर्यंत आहे आमचं. आणि तो धागा आहे अखंड. तो विजय मिळवलेला आहे. विजय मिळवून जेव्हा प्रभू रामचंद्र जात आहेत, ती मधली आणखीन एक कथा अशी सांगतात की जात असताना काही वानर सैन्याला घेऊन जातात ते, आणि त्याच्यासाठी मग किष्किंधा नगरीमध्ये ते विमान उतरतं आणि
किष्किंधा नगरीमध्ये विमान उतरल्यानंतर राम ते विमानातनं उतरतात, राम लक्ष्मण त्या सगळ्यांना, ते तारा मंदोदरी या सगळ्यांना वगैरे भेटून त्यांना काही जणांना आपल्या विमानामध्ये घेतात. काही ठिकाणी वर्णन असं वेगवेगळे 300-400 प्रकारची रामायण आहेत. त्यातल्या काही रामायणामध्ये वर्णन आहे ते विमानचं आहे, ते 8 मजल्यांचं विमान होतं आणि त्याच्यात एका वेळी 10,000 प्रवासी प्रवास करत होते. असेल काय, त्याच्या पुढे जाऊ आपण. तर ते विमान जातं आणि अयोध्येमध्ये जातं. आजही बर का किष्किंधा आणि या सगळ्या भागामध्ये जो भाग आहे त्याच्यामध्ये रामाचं मंदिर सापडतं, त्याच्यामध्ये लक्ष्मण सापडतो मूर्त्यांमध्ये, सीता सापडत नाही बरं का. त्याचं कारण असं सांगतात, त्यांनी सीतेला बघितलंच नाही, कारण सीता अपहरण झाली, लंकेत गेली आणि सीता त्या विमानातनं आली, ती विमानातनं उतरलीच नाही. हा राम लक्ष्मण जाऊन भेटून त्यांना घेऊन आले आणि जी आमच्या भूमीवरच उतरली नाही तिच्याविषयीचा श्रद्धाभाव जागा व्हायचा काही कारण नाही. म्हणून आजही मूर्त्या सापडत नाहीत बरं का तिथं. ते सीतेशिवायच्या मूर्त्या तिथं सापडतात सगळ्या मंदिरांमध्ये, सीतेची पूजा नाही आहे तिथं होत. तिथे गेले, रामाच्या असं लक्षात आलं की अरे आता वनवासाची 14 वर्ष या सगळ्यामध्ये संपतच आलेली होती आणि रामानं हनुमंताला पाठवलं. हनुमंता, 14 वर्ष हा काही छोटा काळ नाही रे. 14 वर्षाची वनवासाची शिक्षा का? त्याच्या मागे एक शास्त्र असं आहे की 14 वर्ष म्हणजे साधारणपणे एक पिढी संपती आणि एका पिढीमध्ये तो रामाच्या विषयीची जी आस्था आहे की नाही, ती आस्था असणारी पिढी संपली तर राम 14 वर्षानंतर आला तरी त्याला मानणारी कोण प्रजा शिल्लक राहणार नाही. त्यामुळं भरताचं राज्य अखंड सुरू राहील. मग कमीत कमी 14 वर्ष तो राम लांब राहू दे, असं ते गणित. आणि म्हणून जरी मी माझ्या पादुका दिल्या, भरताने सांगितलं मी तुझा प्रतिनिधी म्हणून राज्यकारभार करेन आणि तो राज्यकारभार करणार, उत्तम करणार, त्या बाबतीत शंका नाही, आणि तो रमला असेल रे राज्यकारभारामध्ये, आणि मी जर गेलो तर तो त्याचा राज्यकारभाराचा सगळा मांडलेला पट तो काढून माझ्याकडे देईल आणि मला हे नाही आवडणार. तू जरा बघून ये भरत काय करतोय. आणि भरत त्या नंदीग्राम मध्ये राहतोय, भरत अयोध्येत राहत नाही. भरत स्वतः राजवाड्यामध्ये राहत नाही, नंदीग्राम मध्ये राजवाड्याच्या बाहेरच्या बाजूला छोट्या भागामध्ये एक छोटी कुटी घालून तो सुद्धा वल्कल परिधान करून 14 वर्ष जगतोय. कुठलाही उपभोग घेत नाही तो सुद्धा. राम तिकडे वनवास बघतोय, हा अयोध्येत राज्यकारभार करत असताना वनवास बघतोय. आणि हनुमंत जातो वेश बदलून, हनुमंत जातो भरताच्या त्या नंदीग्राम मध्ये आणि बघतो, त्याला आश्चर्य होतंय, भरत चिता रचत असतो आणि तो विचारतो काय चाललंय. तो भरत म्हणतो आज माझ्या भावाच्या वनवासाची 14 वर्ष पूर्ण होतात. रामानं सांगितलं होतं की 14 वर्ष झाल्यानंतर मी परतेन, आणि जर आज राम परत आला नाही तर या चितेच्या अग्नीमध्ये मी स्वतःला अर्पण करून घेईन. काय बंधुप्रेम आहे. राम येतो, राम राज्यकारभार करतो आणि आपल्याला लक्षात येईल पुढच्या कथेमध्ये, काही जण म्हणतात ते वाल्मिकी रामायणामध्ये नंतर घुसडलेले प्रसंग आहेत किंवा काय, काही का असे ना, पण त्याच्यामध्ये सीतेचा पुन्हा वियोग येतो, गर्भार अवस्थेमध्ये सीता, आणि पुत्रप्राप्ती होणार आहे. एका अर्थानं पुत्र म्हणजे नुसता व्यक्तिगत जीवनातला आनंदाचा विषय नाही, तर साम्राज्याला पुढचा वारसदार मिळणार आहे. सामान्य गोष्ट नाहीये. आणि त्या अवस्थेमध्ये एक सामान्य कफल्लक कुणीतरी शंका उपस्थित करतो की ज्याच्या अर्थानं राम साम्राज्य, एका अर्थानं सगळे सत्ता आहे त्याच्याकडं, कुणाचा आवाज चिरडून टाकायचा अवघड होतं का? सहज शक्य आहे. पण तो कुणाचाही आवाज चिरडून टाकत नाही, प्रत्येकाच्या जनसामान्याच्या आवाजाची दखल घेतो. आणि राम म्हणतो की जोपर्यंत सीतेविषयीची स्वीकार्यता सामान्य माणसाच्या तयार होत नाही तोपर्यंत सीतेला राजमाता म्हणून कोणी स्वीकारणार नाही. आणि म्हणून सीता माझी नुसती पत्नी नाही आहे, ती राजमाता आहे. आणि तर राजमाता असेल तर तिला जनतेनं स्वीकारल्याशिवाय तिला राज्यात राहायचा अधिकार नाही. काही जण म्हणतात, वाद घालतात स्त्री स्वातंत्र्यवाले वगैरे, की किती अन्याय केला सीतेवर.
कुणी असं करतं का? आणि आपण म्हणून आदर्श राजा असेल पण आदर्श पती नाही राहत. पण आपण हे विसरतो की त्याच पत्नीसाठी त्याने 3000 किलोमीटर अंतर पार केलं चालत. त्याच सीतेसाठी म्हणून त्याच रामानं युद्ध खेळलं. तो सीतेला इतक्या सहजासहजी पुन्हा परित्यक्त्या अवस्थेमध्ये सोडणाऱ्यातला राम असेल? पण राम राजधर्माचं पालन करणारा राम आहे. आपल्यापैकी किती जणांना असं आवडेल की एक राजा आहे, एक समजा पंतप्रधान आहे आपल्याकडे अलीकडच्या भाषेमध्ये, की ज्या पंतप्रधानाला त्याचं व्यक्तिगत कौटुंबिक जीवन सुद्धा आहे आणि त्याचं देशाच्या दृष्टीने उत्तरदायित्व आहे, आणि एक प्रसंग असा आला की ज्याला व्यक्तिगत कौटुंबिक गोष्टींना तो महत्व देतो, देशाच्या पेक्षा जास्त महत्व देतो, तो राजा आपल्याला आवडेल का जो व्यक्तिगत कुटुंबाला कमी महत्व देतो आणि देशाला अधिक महत्व देतो? तो आवडेल. राम देशाला अधिक महत्व देणारा राम. अन्यथा आम्ही बघितलंय आमच्या मंत्र्याची मुलगी या दहशतवाद्यांनी पकडून नेली, आणि ज्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी म्हणून आमचे जवान हुतात्मे झाले असे दहशतवादी आम्ही मंत्र्याच्या पोरीसाठी म्हणून सोडून दिले. आणि आम्ही तेव्हा कौतुक नाही केलं त्या पराक्रमाचं. सगळा देश छितू करत होता. व्यक्तिगत कौटुंबिक जीवन आणि राष्ट्र जीवन याच्यामध्ये प्रचंड फरक असतो. आणि जो त्या पदावर असतो ना, ज्याच्याकडे साम्राज्य सांभाळण्याची जबाबदारी आलेली असते, त्याला एका अर्थाने व्यक्तिगत जीवनाचा अधिकार राहिलेला नसतो. आणि अशा एका त्यागमय जीवनाचा आदर्श राम दाखल करतो. राम किती त्याग करतो आयुष्यभरामध्ये. सीतेला सोडतो, त्याच्या नकळत स्वतःच्याच मुलांना स्वतःच्या हाताने मारायचा प्रसंग येतो की नाही? त्याला माहीतच नसतं आपलीच मुलं आहेत ते. किती दुःख वाटायला यावं एखाद्याच्या. पुन्हा ती सीता, प्राणप्रिय सीता पुन्हा भेटत नाही. किती दुःख यावं. प्राणाहून प्रिय असणारा लक्ष्मण हा त्याचा चिरवियोग लक्ष्मणाचा सहन करावा लागतो. आणि एका अर्थानं असं आयुष्य सतत 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 संकटांना सामोरं जाणार. पण संकटांना सामोरं जाणारं आयुष्य जगत असताना सुद्धा कुठंही जीवन मूल्यांना कधीही प्रतारणा न करताना जगणारं रामाचं चरित्र आहे. राम म्हणून जगायचं असेल तर आपल्याला त्या पद्धतीचा व्यवहार आपल्या जीवनामध्ये आणायला लागेल. आम्ही करतो का? आम्ही नाही तर देव म्हणून रामाचा उदो उदो करू. आम्ही राम आमचा पूर्वज म्हणून आम्ही त्याचा पराक्रम सांगू. पण पूर्वजांचा पराक्रम हा इतिहासाचा भाग असता कामा नये. पूर्वजांचा पराक्रम ही वर्तमानाची प्रेरणा असली पाहिजे. वर्तमान जगण्यामध्ये आमचा राम दिसला पाहिजे आम्हाला. रामायण आठवत असताना आपण सगळ्यांनी या सगळ्या गोष्टींचं स्मरण करावं. रामाचं जीवन त्यासाठीच आदर्श आहे. पुरुषोत्तम आहे. पुरुषोत्तम कुठेही त्रुटी काढायला एक बारीक कण जागा सुद्धा नाही त्या माणसाच्या जीवनात. आणि त्याचं कारण आहे स्वतःहून ओढवून घेतलेली दुःख आहे. दुःखांना सामोरं जाताना असलेलं धीरोदात्तपण आहे. सुख आणि दुःखाच्या दोन्ही क्षणांमध्ये समान मानसिक स्थितीमध्ये आचरण आहे. समस्थितीमध्ये आचरण आहे. व्यक्तिगत जीवनाचा विचार सुद्धा नाहीये आपल्या कुठल्याही संपूर्ण रामायणामध्ये. व्यक्तिगत महत्वाकांक्षा रामाची कुठे दिसत नाही. जे काही जगायचंय ते पूर्वजांनी घालून दिलेल्या मूल्यांसाठी जगायचंय. जे काही जगायचंय ते समाजासाठी आदर्श म्हणून जगायचंय. प्रत्येक ठिकाणी मोहाचे प्रसंग सुद्धा येत आहेत रामाला. ते मोहाचे प्रसंग तो दूर करतो. आम्ही हनुमंताला रामाचा सेवक म्हणतो. हनुमंत स्वतःला रामाचा सेवक म्हणून घेतो. प्रत्यक्ष रामायणामध्ये एकाही ठिकाणी रामाच्या तोंडून हनुमंताचा उल्लेख सेवक म्हणून झाला नाही. तो त्याला बंधू म्हणतो, सखा म्हणतो. आम्हाला असं जगता येईल का? वनवासी, गिरीवासी, उपेक्षित अशा सगळ्यांना त्यांनी कवटाळलं. कुणाला सोडलं नाही रामायणात. कुणाला अस्पृश्य म्हणून, नीच जातीचा म्हणून, नीच कर्माचा म्हणून कुणालाही अवहेलना सहन करायला लावली नाही.
आम्हाला आमच्या जीवनामध्ये इतक्या विशुद्ध पद्धतीने सगळ्यांना सामोरं जाता येईल का? आणि एक शेवटचा प्रसंग सांगतो, आणि बराच वेळ झाला आपण ऐकतोय. किती मनाची विशालता असावी. प्रभू रामचंद्र जेव्हा सगळा दिग्विजय प्राप्त करून येतात, तेव्हा लक्ष्मणासमोर एक इच्छा प्रकट करतात. ते म्हणतात, लक्ष्मणा, मला अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये जावं असं वाटतं रे, आणि तिथं जाऊन मला प्रायश्चित्त घ्यायचंय. लक्ष्मण म्हणतो, कशाचं प्रायश्चित्त? तर तो रावणाचा वध केला ना, त्याचं प्रायश्चित्त घ्यायचंय. प्रायश्चित्त काय आलं? तो तरी राक्षस होता, नीच होता मनुष्य. तुम्ही धर्मकर्तव्य केलं त्याचं, तुम्ही रावणाला मारलंय, चूक काय? त्याचं प्रायश्चित्त काय घ्यायचंय? तर राम म्हणतो, अरे तो 10 तोंड होती ना त्याची 9 तोंड सगळी अशी विचार करणारीच होती. 9 बुद्धी होती. 10 बुद्धी म्हणजे काय प्रत्यक्ष तोंड असतील असं नाही. 10 विचार एकावेळी करण्या इतकं बौद्धिक सामर्थ्य होतं त्याचं. आम्ही आमचा मेंदू एकावेळी किती विचार करतो, त्याची 10 पट तो काम करायचा एकावेळी. पराक्रम 10 पट होता. बौद्धिक आणि शारीरिक सगळं 10 पट होतं. म्हणून तो 10 माणसांना अशा अर्थाने. तर तो त्या सगळी बुद्धी जी बाकीची होती ना रे, ती वाईट वागायला कारणीभूत ठरली. ती सगळी 9 बुद्धी जी होती ती त्याला कारणीभूत ठरली. पण रावणाचा वध केल्यानंतर मी हे विसरू शकत नाही की तो तितकाच विद्वान होता, तितकाच सच्छील होता. म्हणजे आपल्याला माहित असेल, यशस्वी जीवनाची जी काही फुटपट्ट्या काढा, त्या फुटपट्ट्यांमध्ये रामापेक्षा रावण जास्त बसतो. उत्तम संगीतकार, वेदांचं ज्ञान, उत्तम राज्यकारभार, पराक्रम, युद्ध नैपुण्य, सगळं उत्तम. म्हणजे जातीच्या भाषेत म्हणायचं झालं तरी ब्राह्मण कुळात जन्माला आलेलं, त्याही अर्थानं उत्तम. कर्माच्या आधारानं शून्य, म्हणून त्याची हीनता. राम म्हणतो, ते मला विसरून चालणार नाही की रावण जो होता, तो रावण अत्यंत परमभक्त होता शंकराचा. आणि म्हणून त्या गुणासाठी म्हणून मला त्याचा वध, तेवढंच एक सोडून बाकीचा रावण मारता आला नसता, म्हणून मला त्या रावणाला सुद्धा मारावं लागलं. आणि म्हणून त्या रावणाचा वध केल्याचं प्रायश्चित्त मला घ्यायचं. शत्रूच्या अंतःकरणातल्या चांगल्या गुणांचं स्मरण ठेवण्याची बुद्धी आहे रामाची. प्रायश्चित्त घेणं हा औपचारिकतेचा भाग आहे. पण शत्रू, जो कट्टर शत्रू आहे, ज्यानं पत्नी पळवून नेली आहे, ज्याच्यामुळे इतका त्रास सहन करायला लागलाय, त्याच्यातल्या गुणांचं सुद्धा कौतुक आहे. नुसता कौतुक नाही, तर त्याच्यासाठीची स्वतःच्या मनामध्ये श्रद्धेची भावना आहे. आम्ही एखाद्या माणसाची आठवण काढताना त्या माणसाचे गुण अवगुणांचा सगळा विचार करतो, आणि आम्ही पुष्कळ वेळेला अवगुणांचं स्मरण करतो. आम्ही गुणांचा विचारच करत नाही माणसाच्या जीवनामधल्या. आम्हाला इतकं विशाल अंतःकरण घेता येईल का की ज्याच्यामुळे आयुष्यभर मला त्रास भोगायला लागला, त्याच्याविषयीतल्या चांगल्या गुणांचं सुद्धा मला स्मरण करता येईल का? आणि म्हणून आपल्याकडची जी परंपरा आहे बघा, आम्ही गुलाबाचं झाड लावतो, 2च गुलाब आलेले असतात. त्या गुलाबाच्या झाडाला आम्ही गुलाबाचं झाड म्हणतो, त्याला काट्यांचं झाड म्हणत नाही. खरं तर गुलाबांपेक्षा काटे संख्येनं जास्त असतात. आम्ही आंब्याचं झाड लावतो, 2 आंबे लागलेले असले तरी ते आंब्याचं झाड असतं, आंब्यापेक्षा पानं जास्त असतात. आम्ही पानांचं झाड म्हणत नाही. संख्या गुणांची जास्त का अवगुणांची जास्त याचा आम्ही विचार करत नाही. आमची परंपरा सांगते, गुणांचं स्मरण करा, गुणांचं वर्धन करा. दिवा लावला तर दिवा लावल्यानंतर आपोआप अंधार नाहीसा होतो. गुण प्रज्वलित केले तर अवगुण आपोआप नष्ट होतात. गुणांचं संवर्धन केलं तर अवगुण आपोआप निघून जातात. आपली दृष्टी इतकी निकोप करता येईल का प्रभू रामचंद्रासारखी? आणि जर असं आपल्याला जगता आलं तर आपल्याला वाटेल एका अर्थानं देहत्याग केला, आजच्या भाषेमध्ये आत्महत्या केली अशा अर्थानं. शरयू नदीमध्ये देह विसर्जित केला रामानं. तो देह विसर्जित केला, आयुष्यभराची विफलता नाहीये, आयुष्यभराची सार्थकता गाठीशी बांधून देह विसर्जित केला. ते देह विसर्जित करणं आमच्या सावरकरांसारखं आहे. सावरकरांनी ठरवून प्रायोपवेश केला, ठरवून मृत्यूला कवटाळलं.
सांगितलं की आजपासून मी मृत्यूला सामोरे जातो, आजपासून अन्नग्रहण बंद, आजपासून पाणी घेणार नाही आणि स्वतः आनंदानं मृत्यूला सामोरे जाणार. हे एका अर्थानं मृत्यू हे त्या अपयशाचं प्रतीक नाही, तर महायात्रेची सुरुवात आहे. ती महायात्रा आधीचं जीवन जितकं उज्ज्वल आहे तेवढी उज्ज्वल महायात्रा असेल. अशी महायात्रा आमच्या जीवनाची होईल का? आणि असं व्हायचं असेल ना तर त्याच्यासाठी प्रत्येक क्षणी जागा होऊन जगायला लागतं. नुसतं जगून चालत नाही. प्रत्येक क्षणी जाणीवपूर्वक स्वतःमध्ये विचार करून मी या क्षणी काय वागतोय, मी या क्षणी कसा वागतोय, या क्षणी मी निर्णय काय घेतोय, मी माझा व्यवहार कसा आहे, याची जाणीवपूर्वक आपण जर एखादी गोष्ट पेरत गेलो ना तर आपलं जीवन चारित्र्यामध्ये परावर्तित होईल. खरं तर विचार करा की राम वनवासात गेला, कुणी हेर पाठवले होते का हो कैकेयीनं कसा जगतोय बघून या म्हणून? वनवासात गेल्यानंतर सुखान कोण बघत नाही, काय नाही, सुखात जगलो 14 वर्ष. पुन्हा जाऊन आपण जसं होतं तसं जॉईन झालो. खरं तर कोण काय बघायचं कारण नाही. आपण म्हंटल वनवासात दुःखात गेलो, लोक दुःखात होय बाबा म्हणतील. जेव्हा माझ्याकडं बघणारी एकही नजर नाही तेव्हा सुद्धा मी सच्शील जगतो, तेव्हा सुद्धा मी मूल्यांनी जगतो. माणसाचं चारित्र्य म्हणजे काय असतं तर चारित्र्य म्हणजे जेव्हा अंधारात सुद्धा मनुष्य कसा जगतो, कोणच नाहीये बघणार, अशा वेळी सुद्धा तो कसा जगतो, ते त्याचं चारित्र्य, ते त्याचं शील आहे. आणि हे शील, हे चारित्र्य पदोपदी आपल्याला मार्गदर्शक ठरतं. आमच्यामध्ये आणि पाश्चात्य विचारांमध्ये हाच एकमेव फरक आहे. आमच्यामध्ये मनुष्याचा जीवन किंवा मनुष्यावर आधारित आमची परंपरा नाही. राम एका अर्थानं आमचा जरी आदर्श असला तरी राम हे आम्ही असं त्या अर्थानं दैवत मानत नाही की त्याच्याविषयी काहीच आम्हाला बोललेलं खपत नाही. कारण आम्ही मनुष्याची उपासना करत नाही, त्या मनुष्यात वसलेल्या देवत्वाची उपासना करतो, त्या मनुष्यानं घालून दिलेल्या आदर्शांचं आचरण करतो. आणि म्हणून एकदा लक्ष्मण बसला होता आणि सीतेच्या पायातले काटे राम काढत होता, तेव्हा ते पाय सगळे फुटले असतील, रक्तबंबाळ झाले असतील त्या वनातनं चालून. आणि तेव्हा सीता त्या रामाचे पाय बघत होते, राम सीतेचे पाय बघत होता. आणि राम सीतेच्या पायांचं कौतुक करत होता, सीता रामाच्या पायाचं कौतुक करत होते. आणि काय दोघांनी एक आता अवघड झालं कुणाचे पाय अधिक सुंदर. तर ते दोघं विचारतात की लक्ष्मणाला, लक्ष्मण कुणाचे चरण अधिक सुंदर रे, तूच आता सांग. लक्ष्मण जे सांगतो ना ते आपण अंतःकरणामध्ये ठेवूया आणि आपण थांबूया. लक्ष्मण म्हणतो कुणाचे चरण सुंदर याचा न्याय निवाडा मला करता येणार नाही, पण दोघांचंही आचरण सुंदर आहे की जे आचरण मला जगता येईल. तसं आचरण आपलं करण्याचा अधिक प्रयत्न करूया, मग आपण रामायण जगत आहोत असा अर्थ होईल. मग भव्य दिव्य राम मंदिर बांधण्याचा आदर्श उभा राहील. मग ते राम मंदिर ज्याच्यासाठी उभं राहतंय तसा समाज उभा राहील. आणि असा समाज उभं राहणं म्हणजे रामराज्य उभं राहणं आहे. असं रामराज्य आपल्यामुळं प्रस्थापित होऊ दे आणि त्यासाठी खारुटीची भूमिका आपल्या सगळ्यांना करण्याची शक्ती प्रभू रामचंद्रांनी, समर्थांनी, हनुमंतरायांनी आपल्या सगळ्यांना द्यावी अशी आपण त्यांच्या चरणी प्रार्थना करूया आणि थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.